येस, थोडंसं प्रोजेक्टचं लास्ट पार्ट आहे ते बघून घेऊया. मग बाकी थोडेसे क्वेश्चन आन्सर डिस्कस करू, की कसं तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये क्वेशन्स विचारले जातात आणि कशाप्रकारे मग आपण त्याला टॅकल करायचं. ओके. आणि बाकी तुम्हाला ते स्टोरी पॉइंट वगैरे कसं कॅल्क्युलेट करतात ते क्वेश्चन होतं, तर ते पण एकदा बघून घेऊया. ठीक आहे. तर बघा लास्ट सेशनला आपण आपलं पेशंट व्हिजिट सेक्शन पाहिलेलं. ओके. आणि ह्याच्यातून आपण काय पाहिलं, की आपले जे डॉक्टर्स असतात समजा आपल्या जे पेशंट्स आहेत, त्यांना मेडिसिन्स वगैरे प्रिस्क्राईब करायचे असतील, काही करायचे असतील, काही दुसरे प्रोसिजर्स वगैरे त्यांना द्यायचे असतील, तर ते सगळेच्या सगळे पेशंट व्हिजिट सेक्शनमधून होत असतं. नंतर आपण पाहिलं, की जर समजा आपल्या पेशंटला कोणती लॅब टेस्ट वगैरे द्यायची असेल, तर ते हे पेशंट व्हिजिटच्या लॅब टेस्ट मॉड्यूलमधून असाइन केलं जातं. ओके. मग इकडून जेव्हा डेटा सेव्ह केला जातो, तर हा जो लॅब टेस्टचा डेटा आहे, तो पर्टिक्युलर लॅब क्यू सेक्शनमध्ये दिसत असतो. ओके. तर हे लॅब क्यू मॉडेल कसं वर्क होतं ते बघा. ठीक आहे, इकडे बघा. आता हे लॅब क्यू मॉडेल हे स्पेसिफिकली आपले जे लॅब टेक्निशियन्स आहेत किंवा लॅबोरेटरी डिपार्टमेंटमध्ये जे पण लोक काम करतात, ते लोक हे लॅब क्यू सेक्शन ॲक्सेस करू शकतात. ओके. आता जेव्हा आपण आय-पी-डी मधून म्हणा किंवा पेशंट क्यू सेक्शनमधून कोणतेही लॅब टेस्ट असाइन केले जातील, ते सगळेचे सगळे लॅब टेस्ट आपल्याला इकडे दिसतात. जसं बघा आपण पेशंट व्हिजिट सेक्शनमध्ये मारिया जोनाससाठी एक लॅब टेस्ट असाइन केली होती. मग ती इकडे दिसते. आणि जर ह्या पेजला तुम्ही रिफ्रेश करत राहिला तर नवीन-नवीन जर काही टेस्ट स्टोअर केल्या जात असतील, सेव्ह केल्या जात असतील, तर त्या पर्टिक्युलर एकाखाली एक, एकाखाली एक वगैरे आपण बघू शकतो. ओके. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू जे पण ह्यांना टेस्ट असाइन केलेल्या आहेत पेशंटला, तर आपले लॅब टेक्निशियन्स काय करतात, इथे रिपोर्ट्स अपलोड करतात. ओके. युजुअली आपले जे ब्लड रिपोर्ट्स असतात, तर आपल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये प्रत्येक टेस्टसाठी काहीतरी टेम्पलेट्स फॉलो केले जातात आणि त्या टेम्पलेट अकॉर्डिंग जे पण आपलं काउंट येतं ब्लड टेस्ट रिपोर्ट अकॉर्डिंग, तर ते टेम्पलेटमध्ये अपडेट केलं जातं. ओके. मग इकडून तुम्हाला बघा इथे सगळं काही कळेल, की कोणता टेस्ट त्याला असाइन केलेला आहे, कोणतं टेम्पलेट आपल्याला अपलोड वगैरे करायचे. ह्या टेम्पलेटमध्ये मग डेटा वगैरे अपलोड करू शकतो. परत इकडे खूप सारे बटन्स दिलेले आहेत, जसं की फॉन्ट्स वगैरे काही बोल्ड करायचं असेल, कलर्स चेंज करायचे असतील, फॉन्ट साईज चेंज करायची असेल, अंडरलाईन काही करायचं असेल, अलाइनमेंट वगैरे बघायची असेल, सेव्ह करायचं असेल. ओके. त्याच्यानंतर काही कॅल्क्युलेशन्स वगैरे करायचे असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे मग दिलेल्या आहेत इन द फॉर्म ऑफ बटन्स. ओके. तर तुम्हाला त्या कसे टेस्ट सिनारिओज लिहावे लागतील, की जेव्हा आपण पेशंट व्हिजिट मॉडेलमधून किंवा आय-पी-डी क्यूमधून कोणतेही टेस्ट असाइन केले जातात, तर ते लॅब क्यूमध्ये दिसायला पाहिजे. ओपन केल्यानंतर हा डेटा ऑटोमॅटिकली फिल्ड असला पाहिजे. त्याच्यानंतर जे पण टेम्पलेट्स आपण सिलेक्ट करतोय, ते इकडे यायला पाहिजे. त्याच्यानंतर हे जे इतके बटन्स आहेत, ते सगळे व्यवस्थितपणे वर्क होतायत की नाही, ते पण बघायला पाहिजे. त्याच्यानंतर जर समजा आपण काही चेंजेस केले आणि त्यांना क्लिअर आउट करायचंय, तर क्लिअर बटन वर्क होतंय की नाही, ते बघता यायला पाहिजे. त्याच्यानंतर रिपोर्ट्स प्रिंट करता येतात का, सेव्ह करता येतात का, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. आता बघा तुम्ही एक नॉन फंक्शनल टाइप ऑफ टेस्टिंगमध्ये एक कंपॅटिबिलिटी टेस्टिंग शिकला असेल. करेक्ट आहे, की हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचं आपण कॉन्फिगरेशन टेस्टिंग, आय एम सो सॉरी. ओके. कॉन्फिगरेशन टेस्टिंगमध्ये हार्डवेअर ॲप्लिकेशन मग सपोर्ट करते की नाही, अकॉर्डिंगली त्याचे कनेक्शन्स आहेत की नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी मग इकडून आपण टेस्ट करू शकतो. ठीक आहे. इथेपर्यंत काही क्वेशन्स? नो क्वेशन्स? हम्म. ऑलराईट. हॅलो हां, बोला. मॅडम, तुम्ही एखादी ना पर्टिक्युलर युजर स्टोरी घ्या ना एखादी, आणि त्यामध्ये त्याचे टेस्ट केस कशा, त्याचे टेस्ट सिनेरिओ कशा प्रकारे असते, किंवा त्याचे हे आपण डिफेक्ट घेतलंय ऑलरेडी पहिल्या दिवशीच घेतलंय. ही गोष्ट जिरा टूल झालेली आहे मध्ये आपली. पण असतं. जिरा जिरा टूल टूल पण मध्ये झालंय पण आपलं. जिरा टूल पण झालं. सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आता. आता फक्त एंड-एंडचा थोडासा पार्ट राहिलाय. तुमचे ज्या डिमांड्स होते त्या अकॉर्डिंग मी सगळं तुमचे सेशन्स प्लॅन केलेले. ठीक आहे. आता जर आपण तेच करतोय तर आपण रिपीट हॅलो करतोय. हं. हॅलो मॅम, थोडंसं ते फ्लो वगैरे थोडंसं हे समजत नाहीये. म्हणजे तुम्ही जे ऍक्च्युली स्टेप बाय स्टेप घेताय
ते बरोबर आहे. पण तुम्ही जे आता तुम्ही आज शिकवलं ना ते सगळं लॅब रिपोर्ट वगैरे ते समजतं. पण जेव्हा जेव्हा प्रोजेक्ट कुठून स्टार्ट करायचं त्याच्यामध्ये क्वेश्चन कसं स्टार्ट होतं ते थोडंसं एक्सप्लेन करा ना प्रोजेक्टचा. हे बघा, आपण आपल्या सगळ्या गोष्टी झाल्या. तुम्हाला मी टेस्ट केस डिझायनिंग शिकवलं, एपीआयस कसं करायचं ते शिकवलं, युजर स्टोरीज कसं येतात ते पाहिलं, जिरामध्ये कसं तुम्ही फ्लो लिहिता ते पाहिलं, त्याच्यानंतर बग ट्रॅकर रिपोर्ट्स पाहिलं, रिव्हर्स ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स पाहिलं, सगळ्या गोष्टी पाहिल्या. आता मला समजत नाही की तुम्हाला म्हणजे काय ऍक्च्युअली डिमांड्स आहेत, कारण प्रत्येक गोष्ट झालेली आहे. हो मॅम, तुम्ही ते सगळं सांगितलंय, बट आम्हाला जे फ्लो आहे ना प्रोजेक्टचा, जे स्टार्टिंग पासून जे क्वेश्चनिंग कसे पडतील, आता एक तुम्ही तिथं सांगितलं की क्लिअर बटन आहे, मग ते क्लिअर बटनचं आम्हाला आपण ऍक्च्युली कसं करायचं, म्हणजे त्याचं टेस्ट केसेस कसं लिहायचं, तो ऍक्च्युली वर्क करतोय का नाही, म्हणजे असं प्रॉपरली कुठले पण विचारतील ना ते, म्हणजे का स्टार्टिंग पासूनच असं नाही विचारणार, त्यासाठी म्हणते मग. पर्टिक्युलर एखादी स्प्रिंट जरी समजली ना तरी काय प्रॉब्लेम नाही. बट ते ऍक्च्युअली आता समजते, बट ते इंटरव्ह्यू किंवा नंतर म्हणजे कसं सांगायचं ते समजत नाही नंतर. मी तुम्हाला आत्ताच म्हणले सेशनच्या स्टार्टलाच की आपण आधी थोडीशी फंक्शनॅलिटी आहे ते कम्प्लीट करून घेऊया. त्याच्यानंतर तुम्हाला काय क्वेश्चन्स विचारतील ती गोष्ट बघूया. म्हणाले नाही म्हणाले. आपण एक तुम्हाला थोडासा टाइम तर द्या. मला ऍक्च्युअली कळतच नाही, तुम्ही तेच क्वेश्चन विचारतात आणि असं पण नाही की मी तुम्हाला सांगितलं नाही किंवा एक्सप्लेन करून नाही दिलं. ओके ठीक आहे मॅम, चला नंतर विचार. ठीक आहे. आता बघा, लास्ट मॉड्यूल आहेत आपले डेली कलेक्शन ओपीडी आणि डेली कलेक्शन आयपीडी. हे बघून घेऊया. आता हे डेली कलेक्शन ओपीडी कसं वर्क होतात की जर समजा आपल्या हॉस्पिटलमध्ये कोणत्याही डेटमध्ये आपल्या ओपीडीमध्ये किती कलेक्शन झालं आणि आयपीडी डिपार्टमेंटमध्ये किती कलेक्शन झालं हे बघायचं असेल तर हे आपण इकडून बघत असतो. ओके. आता बघा, हा डेटा कुठून येतोय? जसं की आपण पेशंट व्हिजिट सेक्शनमध्ये पाहिलेलं की आपले जे डॉक्टर्स आहेत ते इकडून लॅब टेस्ट वगैरे असाइन करू शकतात, तर त्याचे चार्जेस आपल्याला ह्या लॅब टेस्ट मॉड्यूलमध्ये स्टोअर करता येतात. त्याच्यानंतर आपल्याकडे जर कोणते प्रोसिजर्स वगैरे त्यांनी सिलेक्ट केले तर त्या प्रोसिजरचं जे अमाउंट आहे ते आपल्याला ह्या प्रोसिजर्समध्ये दिसत असतं. त्याच्यानंतर कन्झ्युमेबलचं जे अमाउंट आहे ते कन्झ्युमेबल टॅबमध्ये दिसत असतं आणि त्याच्यानंतर अदर चार्जेस जे पण आहेत ते आपल्याला इकडे कळत असतात. ओके. मग ते तुमचं कन्सल्टेशन फीस असो, तुमचे जे बाकीचे जे चार्जेस असतील ते सगळेच्या सगळे मग आपल्याला इकडे कळतात. आता दिवसभरात आपल्या हॉस्पिटलमध्ये जितके पण पेशंट झाले, त्यांना आपण जे पण ट्रीटमेंट्स वगैरे प्रोव्हाईड केल्या, ज्या पण गोष्टी प्रोव्हाईड केल्या, त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला मग या कंबाईन करून जर बघायच्या असतील, की आजच्या दिवसात ओपीडी थ्रू आपल्या हॉस्पिटलमध्ये किती इन्कम झालं, ह्या गोष्टी बघायच्या असतील, तर आपल्याकडे मग ह्यांनी हे डेली कलेक्शन ओपीडी म्हणून टॅब दिलेलं आहे. ओके. मग इथे आपण आजच्या दिवसभरात किती कन्सल्टेशनचे चार्जेस झाले, त्याच्यानंतर अदर चार्जेस किती झाले, लॅब टेस्टचे किती चार्जेस झाले, कन्झ्युमेबलचे किती झाले, प्रोसिजरचे किती झाले, हे सगळे आपण बघू शकतो आणि इथे मग टोटल आपल्याला कळेल. ओके. आणि मग इकडून आपण डेट वाईज पण हे सिलेक्शन करू शकतो. जसं की समजा आजच्या डेटला किती चार्ज झालं, मागच्या डेटला किती झालं, परवाच्या डेटला किती झालं. तर कोणत्याही डेटचं बघायचं असेल तर हे मॉडेल अकॉर्डिंग टू डेट्स वर्क होतं. आता हे टेस्टिंग्स तुम्हाला कसे परफॉर्म करावे लागतील. जसं आपल्या पेशंट व्हिजिटमध्ये वेगळे मॉड्यूल्स आहेत. तिकडून जे पण चार्जेस बॅकएंडमध्ये मे बी एक ओपीडी कलेक्शन म्हणून टेबल असेल. ओके. तर तिथे ते चार्जेस डेट वाईज स्टोअर होत असतील. मग तुम्हाला काय करावं लागेल, बॅकएंडमधून क्वेरी फायर करावी लागेल. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम वेअर डेट इक्वल टू हा पर्टिक्युलर डेट. ओके. मग त्याच्यानंतर ती जी पण डेट आहे त्या डेटसाठी आजच्या दिवसात आपल्या हॉस्पिटलमध्ये काय काय चार्जेस, काय काय रेकॉर्ड्स इन्क्लूड झालेत, त्या अकॉर्डिंग तुम्हाला मग हे कॅल्क्युलेशन बेस्ड कव्हरेज करावे लागेल. म्हणजे अकॉर्डिंग टू फ्रंट एंड बॅक एंड वर्सेस तुम्हाला हे कंपॅरिझन करावं लागेल. आता कधी कधी असं पण असू शकतं की आपलं हे जे डेली कलेक्शन ओपीडी सेक्शन आहे त्याच्यामध्ये आपले एपीआय कॉल वगैरे पण इंटिग्रेट असू शकतात. मग त्या अकॉर्डिंग जर क्लायंटची रिक्वायरमेंट असेल तर मग परत एपीआय गेट कॉल्स आपल्याला टेस्टिंग करावे लागेल अकॉर्डिंग टू क्लायंट्स रिक्वायरमेंट. तर अशा प्रकारे डेली कलेक्शन ओपीडी मॉड्यूल आपलं वर्क होतं. त्याच्यानंतर असेच एक सिमिलर काइंड ऑफ मॉड्यूल आहे, दॅट इज डेली कलेक्शन आयपीडी. ओके. आता डेली कलेक्शन ओपीडी काय करणार की ओपीडी डिपार्टमेंट अंडर आपल्याला जे पण इनपुट्स वगैरे आलेले आहेत तर ते सगळे डेली कलेक्शन ओपीडी मध्ये दिसतात. आणि आयपीडी म्हणजे कोणते पेशंट ऍडमिट झाले त्या थ्रू जितके पण चार्जेस इन्क्लूड झालेले आहेत ते या डेली कलेक्शन आयपीडी सेक्शन मध्ये दिसतात.
आता कित्येक वेळा असे डिफेक्ट्स असू शकतात की आयपीडीचे चार्जेस ओपीडीला दाखवतं, ओपीडीचे चार्जेस आयपीडीला दाखवतं. मग ह्या अकॉर्डिंग तुम्हाला त्याचे डिफेक्ट्स रेज करावे लागतील. ओके. इथेपर्यंत काही क्वेश्चन्स आहेत किंवा पूर्ण प्रोजेक्टवरती फंक्शनॅलिटी रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत का? बाकी क्वेश्चन्स नंतर बघूया. हां, बोला. कॉन्फिगरेशन टेस्टिंग जर करायची असेल ना, तर त्याच्यासाठी मग तुम्हाला एक सिनारिओ लावावा लागेल, की जसं समजा आपल्याकडे बघा इथे-इथे करावं लागतं, की लॅब रिपोर्ट वगैरे टेस्ट करायचे असतील. मग स्पेसिफिकली तुमचा क्लायंट सांगतो, की त्यांच्या हॉस्पिटलमध्ये कोणते-कोणते काइंड ऑफ प्रिंटर्स ऑर स्कॅनर्स असे काइंड ऑफ डिव्हाइसेस ते लोक कॉन्फिगर करतात. ओके. मग ते कॉन्फिगरेशन आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये डेव्हलपर करत असतो. मग त्या अकॉर्डिंग आपण प्रिंटवरती क्लिक करून बघणार. जर आपण समजा प्रिंटवरती गेलो, तर तो प्रिव्ह्यू मोडमध्ये जातो की नाही. ओके. मग जर प्रिव्ह्यू मोडमध्ये गेला, तर तिथून आपण त्याला सेव्ह करू शकतो की नाही, ऑर एल्स आपण त्याला प्रिंट करू शकतो की नाही. मग प्रिंटिंग वगैरे करून तुम्हाला कॉन्फिगरेशन टेस्टिंग परफॉर्म करावी लागेल. मग आपल्या लॅब रिपोर्ट मॉडेल मध्ये पण आहे आणि आपल्या पेशंट क्यू मॉडेलमध्ये पण आहे, की जर आपल्याला प्रिंट वगैरे करायचे असतील, प्रिस्क्रिप्शन बिल्स वगैरे प्रिंट करायचे असतील, तर हे पेशंट व्हिजिट सेक्शनमध्ये पण आपण बघू शकतो. ओके. तर इथे मग तुम्हाला कॉन्फिगरेशन अकॉर्डिंग टेस्ट केसेस लिहावे लागतील. मॅम, आपल्या प्रोजेक्टमध्ये किती मॉड्यूल्स आहेत आणि कोणते कोणते मॉड्यूल्स तुमच्या प्रोजेक्टमध्ये होते, असं जर इंटरव्ह्यूवरने विचारलं तर हे सगळे मॉड्यूल्स सांगायचे का? पेशंट रजिस्ट्रेशन, एमर्जन्सी रजिस्ट्रेशन, पेशंट सर्च, हे सगळं सांगायचं का? हो. आता बघा कसं असतं माहिती का, आपण या प्रोजेक्टमध्ये किती मॉडेल्स पाहिलं जेव्हापासून आपण सुरू केलं, तर एक सेकंड थांबा. ठीक आहे, की आपण एक लॉग इन मॉडेल पाहिलं, दुसरं हे पेशंट रजिस्ट्रेशन पाहिलं, तिसरं मास्टर पाहिलं, चौथं पेशंट सर्च, 5वं पेशंट क्यू, 6वं पेशंट व्हिजिट, 7वं लॅब क्यू, त्याच्यानंतर 8 आणि 9 असे 9 मॉडेल्स पाहिले. आता बघा आपल्यात जितके पण आपल्या बॅचमध्ये आहेत, सगळ्यांचं असं तर नसेल राइट, की सगळ्यांचं 1च वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 2च आहे, 3च आहे. तर तुम्ही कंबाइंड असेल. कोणाचं 3 वर्षाचं असेल, कोणाचं 2 असेल, कोणाचं 1 वर्षाचं असेल, कोणी आत्ताच एक 5-6 महिने झालं असेल, कोणी फ्रेशर्स असतील. ओके. तर तुमचा जो इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे, त्या अकॉर्डिंग मॉडेल चूज करा. जर समजा कोणी 1च वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, ओके, तर त्यांनी आपलं लॉग इन मॉडेल आणि पेशंट व्हिजिट हे 2च मॉडेल अगदी व्यवस्थितपणे केले, दॅट इज मोर दॅन सफिशियंट. समजा कोणाचा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तर त्यांनी लॉग इन मॉडेल, पेशंट व्हिजिट मॉडेल आणि बाकी आपले जितके मॉडेल्स झाले, ज्याच्यात तुम्हाला जे आवडतात, त्याच्यातलं अजून एक मॉडेल रेडी करून घ्या. ओके. आणि ज्यांचं 2+ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे, तर त्यांनी लॉग इन मॉडेल, पेशंट व्हिजिट मॉडेल आणि अजून 2 कोणतेतरी मॉडेल्स रेडी करून घ्या. ओके. आता जे पण मॉडेल्स तुम्ही पिकअप करताय, त्याच्यात मेक शुअर करा की तुम्ही काहीच नाही सोडत आहे. थोडेसे टेस्ट सिनारिओज लिहून बघा. टेस्ट सिनारिओज मी ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यावरती थोडेसे टेस्ट केसेस लिहून बघा. ओके. त्याच्यानंतर थोडेसे डिफेक्ट्स रेडी करून बघा. मग त्या डिफेक्टमध्ये क्रिटिकल डिफेक्ट जे आपले बघा स्मोक सॅनिटीमध्ये भेटतात तसे आणि बाकी आपले प्रायोरिटी, सेव्हरिटी तसे काइंड ऑफ डिफेक्ट्स थोडेसे रेडी करा. त्याच्यानंतर एखाद डिफेक्ट असा रेडी करा जो प्रोडक्शन डिफेक्ट म्हणून तुम्हाला सांगता येईल. म्हणजे जर समजा प्रोडक्शन डिफेक्ट किंवा हॉटफिक्स कधी मॅनेज केलंय का, असा क्वेश्चन आला, तर तो डिफेक्ट तुम्ही तिकडे एक्सप्लेन करू शकता. त्याच्यानंतर एखादी चेंज रिक्वेस्ट रेडी करून ठेवा. ओके. म्हणजे चेंज रिक्वेस्ट कधी हँडल केली आहे का, असा क्वेश्चन आला, तर आपण त्या अकॉर्डिंग चेंज रिक्वेस्ट पण सांगू शकता. ओके. बस इतकं. म्हणजे तुम्हाला पूर्ण ॲप्लिकेशन अगदी व्यवस्थित करायची गरज नाही. थोडंसंच करा, पण अगदी व्यवस्थित करा. म्हणजे उद्याला सिनारिओ बेस्ड क्वेश्चन आला, तर तुम्हाला तिथे विचार करत बसायची गरज नाही, की आत्ता काय सांगू वगैरे, वगैरे. ओके. तर आपल्या साइडने आपण जेवढं पण एक्स्पेक्टेशन्स आहेत, तेवढं रेडी करून ठेवायचं. समजलं? मॅम, येस मॅम. अजून एक क्वेश्चन होता, की तुमचा प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे का? म्हणजे रिलीज झाला आहे का हा ऍप्लिकेशन? हे बघा, आता हे क्वेश्चन तर बेसलेस आहे. करेक्ट. तुम्ही आता सांगताय, की आम्ही अजाईलमध्ये काम करतो. जेव्हापासून तुम्ही व्हेलॉसिटीमध्ये आलात, तुम्ही ही गोष्ट शिकली आहे, की अजाईलमध्ये काम करतो म्हणजे आम्ही स्प्रिंट वाईज डिलिव्हरी देतो. स्प्रिंट वाईज डिलिव्हरी देणार म्हणजे फॉर शुअर युअर ॲप्लिकेशन इज इन प्रोडक्शन. करेक्ट आहे? करेक्ट. हो की नाही? मग ह्या सिच्युएशनमध्ये असा क्वेश्चन जरी तिने विचारला, तर आपल्याला होच सांगायचंय. कारण आपण सांगतोय, की बाबा आम्ही अजाईलवरती काम करतोय. ओके. आता राहिला प्रश्न, की तुमच्याकडे असे डाउट्स असतील, की त्याने जर समजा मला URL विचारलं किंवा ॲप्लिकेशनची वेबसाईट ओपन करून दाखव असं म्हणलं, तर मी काय करू? ओके. हो. तर करेक्ट. आता बघा, हे जे ॲप्लिकेशन्स असतात हे सिक्युअर
ऍप्लिकेशन्स असतात. म्हणजे कोणतंही हॉस्पिटल त्यांचा डेटा मेंटेन करण्यासाठी ऍप्लिकेशन्स बनवत असतं. आता असं होईल का की कोणतंही हॉस्पिटल जर ते सिक्युरिटी, प्रायव्हसी ह्या गोष्टी न मेंटेन करता हे जे वेबसाईट्स आहेत ते जगभरात दाखवतात, ही सिच्युएशन असते का? असू शकते का? नाही नाही, राईट. नाही, नाही. आता जर तसं असतं तर मी तुम्हाला आपणच पाहिलं असतं विदिन लेक्चर्स, ती वेबसाईट पाहिली असती, मी तुम्हाला सगळं दाखवलं असतं. पण मी काय केलं की तो फ्लो माझ्या एंडनी काढून घेतला आणि तुम्हाला मी तो शो केला. करेक्ट आहे. तर इव्हन इफ तुम्ही त्या समोरच्या स्पेसिफिक मशीन्स वरतीच चालतात, स्पेसिफिक कॉन्फिगरेशन्स वरतीच ते वर्क होत असतात. ओके. तर हे डाउट्स मग डोक्यात ठेवू नका. ओके मॅम. थँक यू. अजून ठीक आहे. आता बघा जेव्हा पण तुम्ही इंटरव्ह्यूजमध्ये जाता, मे बी तुमचं पहिल्या टेक्निकल राउंडला आणि मॅनेजर राउंडला असे क्वेश्चन्स येतात, की टेल मी अबाउट द ॲप्लिकेशन यू हॅव बीन वर्किंग ऑन ऑर टेल मी अबाउट युअर प्रोजेक्ट, असे काइंड ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला विचारतात. मग तुम्ही काय विचार केलाय, की टेल मी अबाउट युअर प्रोजेक्ट वगैरे क्वेश्चन्स आपल्याला विचारले, तर आपण काय सांगायला पाहिजे? मॅम डोमेन आणि रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्या. करेक्ट. डोमेन, रिस्पॉन्सिबिलिटीज. अजून काय इन्क्लूड करायला पाहिजे याच्यात? कोणकोणत्या मॉडेलवर काम जे पण मॉड्यूलवर काम केलं तर तो रिस्पॉन्सिबिलिटीज. हां, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, थोडंफार मॉड्यूल्स वगैरे, वगैरे. Right. ओके. आता बघा आपले जितके पण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स असतात आपल्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये, आउटसाइड इंडिया, युरोपमध्ये वगैरे हे ॲप्लिकेशन्स असे खूप वर्षापासून यूज होत आहेत. पण इंडियामध्ये वगैरे पाहिलं तर आता आपण त्या पर्टिक्युलर फेजमध्ये आहोत, की आपल्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये पण असे काइंड ऑफ ॲप्लिकेशन्स आपण आता युटिलाइज करत आहोत. ओके. तर पण म्हणजे बघा आपलं सांगायचा अर्थ असा आहे, की आपल्या मेडिकल इंडस्ट्रीमध्ये सगळीकडेच हे ॲप्लिकेशन्स युटिलाइज होत आहेत. ओके. पण असं नेसेसरी नसेल, की प्रत्येक ॲप्लिकेशनचा UI असाच दिसणार आहे. ओके. किंवा प्रत्येक ॲप्लिकेशनचं जे फंक्शनॅलिटी आहे, मॉड्यूल्सचं इंटरलिंकिंग आहे किंवा UI आहे, ते सेम असण्याचे चान्सेस नेक्स्ट टू इम्पॉसिबल असतात. कारण आपण हे जे ॲप्लिकेशन्स डेव्हलप करत असतो, ते बघा आपल्या क्लायंटच्या रिक्वायरमेंट अनुसारांचं डेव्हलपमेंट होत असतं. ओके. तर प्रत्येक क्लायंटची रिक्वायरमेंट मॅच होईल हे तर पॉसिबलच नसतं. जसं बघा आपण जर Amazon आणि Flipkart बघितलं, तर दोन्ही काइंड ऑफ ई-कॉमर्स वेबसाईटच आहेत, ज्याचे युजर्स पण तितकेच आहेत. शॉपिंग वगैरे पण आपण करू शकतो. इव्हन कधी-कधी असं असतं, की सिमिलर काइंड ऑफ प्रॉडक्ट आपल्याला दोन्ही वेबसाईटवरती भेटतात. पण बघा दोन्ही वेबसाईटचं जे वर्किंग आहे किंवा UI वगैरे आहे, ते अगदी डिफरंट आहे. करेक्ट आहे. तर असेच काइंड ऑफ हे पण ॲप्लिकेशन्स असतील. जगभरात असे करोडो PMS काइंड ऑफ ॲप्लिकेशन्स असतील. पण तुम्ही नेहमी डोक्यात हेच ठेवायचं, की मी आत्तापर्यंत जे काम केलंय, ते मी ह्याच PMS ॲप्लिकेशनवरती केलंय. आता असंही होईल, की इंटरव्ह्यूज देऊन आपल्यातले काही जण परत मेडिकल म्हणजे हेल्थ केअर डोमेनवरतीच काम करतील. पण तेव्हा तुम्हाला जे ॲप्लिकेशन भेटेल ते वेगळं ॲप्लिकेशन असेल. ओके. म्हणजे प्रत्येक क्लायंटचे जे ॲप्लिकेशन्स असतात ते वेगळे असतात. आता उद्याला जर समजा कोणी इंटरव्ह्यू घेतोय, तो पण हेल्थ केअर डोमेनमधलाच आहे आणि तो आपल्याला क्वेशन विचारतोय, की टेल मी अबाउट युअर प्रोजेक्ट वगैरे, वगैरे. आणि तुम्ही त्याला एकदमच फंक्शनॅलिटी रिलेटेड सांगू लागलात, की आपल्या ॲप्लिकेशनमध्ये इतके मॉड्यूल्स आहेत, पेशंट रजिस्ट्रेशन आहे, पेशंट सर्च आहे, मास्टर मॉड्यूल आहे, त्याच्यानंतर रिपोर्ट्स आहेत, लॅब क्यू आहे, लॅब टेस्ट आहे, वगैरे, वगैरे. ओके. पण बघा समोरच्याने आपलं कधीच ॲप्लिकेशन पाहिलेलंच नाही. म्हणजे त्याला UI माहिती नाही, तर असं होऊ शकतं, की त्याला कळत नाहीये, की तुम्ही काय आन्सर सांगताय. ओके. तर त्याच्यामुळे काय करा, जेव्हा तुम्हाला टेल मी अबाउट युअर प्रोजेक्ट वगैरे आन्सर्स विचारले जातात, तर तुम्ही बेसिक ओव्हरव्ह्यू काइंड ऑफ त्याला सांगा, की हे ॲप्लिकेशन काय आहे? म्हणजे इव्हन समजा तुम्ही कोणत्या नॉन टेक्निकल पर्सनला सांगताय ऑर कोणत्या स्कूल गोईंग मुलाला पण सांगता, तर समजायला पाहिजे, की आपण ऑफिसमध्ये काय काम करतो. ओके. मग तुम्ही त्याला सांगू शकता, की जसं बघा आपले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स असतात, त्याच्यामध्ये खूप सारे डिपार्टमेंट्स आहेत. जसं OPD आहे, IPD आहे, रिसेप्शन आहे, लॅब टेस्ट आहे, त्याच्यानंतर फार्मसी आहे, ब्लड बँक आहे, HR पेरोल आहे, अटेंडन्स वगैरे आहे. ठीक आहे. परत आपले इन्शुरन्स क्लेमवाले आहेत, बिलिंगवाला आहे, इन्व्हेंटरी मॅनेजमेंटवाले आहेत, ॲडमिन डिपार्टमेंट आहे. ओके. आता या पार्टमध्ये
आपल्याला जर समजा वेगळे ऍप्लिकेशन्स आपण यूज करू लागलो, तर ऍट द एंड ऑफ द डे पेशंटचा डेटा कंबाईन करणं, त्यांचे रिपोर्ट्स मर्ज करणं हे खूप जास्त डिफिकल्ट होऊन जातं. म्हणून आमच्या क्लायंटच्या रिक्वायरमेंट अनुसार आम्ही काय करतोय, एक सिंगल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट करतोय, जे की हॉस्पिटलमध्ये जितके पण डिपार्टमेंट असतील त्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये हे ऍप्लिकेशन युटिलाइज होऊ शकतं. ओके. आता हेच एकच ऍप्लिकेशन प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये यूज होतं म्हणजे नसतं. सिक्युरिटी आणि प्रायव्हसी. ओके. मग हे सिक्युरिटी वगैरे आपण कसं मेंटेन करतोय? मग तुम्ही सांगू शकता, की हे ऍप्लिकेशनला लॉग इन करण्यासाठी आम्ही युजर रोल अकॉर्डिंग लॉग इन करतोय. म्हणजे जर समजा डॉक्टर्सला लॉग इन करायचंय, डॉक्टर युजर रोल त्यांना सिलेक्ट करावा लागेल आणि त्या युजर रोल अकॉर्डिंगच आम्ही मॉड्यूल त्यांना ऍक्सेस करायला देणार आहेत विदिन ऍप्लिकेशन. पण जर समजा आपण ऍडमिनने लॉग इन केलं, तर ऍप्लिकेशनचे सगळे मॉड्यूल्स ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट पाहू शकतं. ओके. मग ह्याच्यानी परफॉर्मन्सही मेंटेन होतं, सिक्युरिटीही मेंटेन होते, सेफ्टीही मेंटेन होते. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही मग हे ऍप्लिकेशन सांगू शकता. म्हणजे इतकं सांगितलं तर समजा आपल्या हॉस्पिटलमध्ये कशा प्रकारे ऍप्लिकेशन यूज होतंय हे कोणालाही समजून जाईल. ओके. आता आपला जो इंटरव्ह्यूअर आहे, त्याला ऍप्लिकेशनमध्ये इंटरेस्ट आहे का? त्याला आपण ऍप्लिकेशन सेल करायला गेलोय का? नाही, राइट. त्याला आपल्यामध्ये इंटरेस्ट आहे. आपल्याला त्याला हायर करायचंय. मग लगेच आपले रूल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज सांगा, की आपल्याला काय येतं? आपण इथे काय-काय केलंय? ओके. मग तुम्ही सांगू शकता, की इथे मग मॅन्युअल केलं, ऑटोमेशन केलं, एपीआयज केलं, बॅकएंड केलं, परत तुमचे कॉन्फिगरेशन काइंड ऑफ नॉन फंक्शनल टेस्टिंग्स केले, रिकव्हरी टेस्टिंग्स आम्ही परफॉर्म केले. ओके. स्मोक सॅनिटी, रिग्रेशन ह्या सगळ्या टेस्टिंग्स आपण परफॉर्म केलं. ओके. तर मे बी असं होईल, की तुमचा जो नेक्स्ट क्वेशन आहे, तो फंक्शनॅलिटीमध्ये न जाता तुमच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीकडे डायव्हर्ट होऊ शकतो. त्यामुळे आपला आन्सर क्वेशन्स पण चेंज करू शकतो. इथपर्यंत समजलं? काही कन्फ्युजन आहे, की टेल मी अबाउट युअर प्रोजेक्ट विचारलं तर काय सांगू? हॅलो मॅम. येस मॅम, नो प्रॉब्लेम. आता तुम्ही 9 मॉडेल आहेत. तर आपण इंटरव्ह्यूमध्ये सांगताना कारण आता आपल्याला 9 जरी मॉडेल असेल किंवा एक प्रोजेक्ट असेल तर सगळं आपण त्याच्यावरती नाही वर्क करेक्ट. करत. टीम ओके. सो मग आपण ऍज अ टेस्टर सांगताना आपण किती मॉडेल सांगायचे त्यांना, की म्हणजे असं नंबर ऑफ मॉडेल्स किती आपण एक्सप्लेन करायचे आपल्याला जे अलोकेट झाले तसं, कारण आपण सगळे तर सांगू शकत नाही. करेक्ट. तेच मी आता तुम्हाला थोड्या वेळाखाली सांगितलं, की तुमच्या बेस्ड ऑन इयर्स ऑफ एक्सपिरियन्स तुम्ही हे मॉडेल चूज करा. जर समजा कोणाचा 1च वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तर लॉग इन मॉडेल आणि पेशंट व्हिजिट मॉडेल चूज करा. जर समजा कोणाचा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तर अजून एखाद कोणतं तरी मॉडेल करा, जे तुम्हाला आवडतं, तुमचे जे कम्फर्ट झोन आहे. आता आपला मेन मोटिव्ह काय असतो कोणत्या पण इंटरव्ह्यूमध्ये, की आपला कॉन्फिडन्स मेंटेन असायला पाहिजे आणि आपण व्यवस्थितपणे ते एक्सप्लेन करता यायला पाहिजे. तर तुमचा जो पण इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे त्या अकॉर्डिंग मॉडेल्स चूज करा. ओके. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. मॅम, आणि हां सचिन. ओके. हॅलो मॅम, मला जे प्रोजेक्ट मिळाला आहे हेल्थ केअरचा, तो 10 इयर्स आधीपासूनच मार्केटमध्ये आहे, लाईव्ह मार्केटमध्ये. असू तर द्या. मग मी 10 वर्षानंतर त्याच्यावर लॉग इन मॉड्यूलवर टेस्ट केस लिहित आहे, तर हे समजलं नाही काही. मॅम आवाज ब्रेक होतोय. सगळ्यांसाठी ब्रेक होतोय का? आता क्लिअर आहे. थोडंसं ब्रेक होतं. राईट. आता बघा 10 वर्षाखाली जे आपलं टेक स्टॅक होतं, ते आपण म्हणजे आज चालतं का ते? ठीक आहे. आता समजा 10 वर्षाखाली पाहिलं तर मार्केटमध्ये टेस्टिंगसाठी नोकऱ्या नव्हत्या. ओके. ऑटोमेशन टेस्टिंग तर नव्हतं. एक 4-5 वर्षांपासून ऑटोमेशन टेस्टिंग वगैरे आपल्याकडे सुरू झालेले आहेत. ओके. तर आपलं हे जे आयटी वर्ल्ड असतं, हे ऑलवेज चेंजिंग वर्ल्ड असतं. ओके. इव्हन 6 महिन्यानंतर पण म्हणजे टेक्नॉलॉजीज आपल्या अपडेट होत असतात. तर हे जे ॲप्लिकेशन्स असतात, इव्हन इफ समजा 10 वर्षापासून तुम्ही तेच युटिलाइज करताय, त्याच्यात आपल्या जे पण अकॉर्डिंग टू द टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स हे ॲप्लिकेशन्स आपले क्लायंट नेहमी अपग्रेड करून घेत असतात. ओके. आता बघा आपण WhatsApp यूज करतो. 10 वर्षापासून यूज करतोय. पण 10 वर्षाखाली जे WhatsApp होतं, आज पण तेच वापरता का तुम्ही? तेच UI आहे का त्यांचा? नाही. नो. राइट. मग
समजा हे ऍप्लिकेशन असेल 10 वर्षापासून असेल, पण मे बी आधी त्यांचं ते डेस्कटॉप बेस्ड ऍप्लिकेशन असेल, पण आता त्यांना ते टेक स्टॅक वगैरे चेंज करून, मायग्रेट करून नवीन ऍप्लिकेशन पाहिजे असेल आणि शिवाय जेव्हापासून कोविड आला तेव्हापासून हे मेडिकल इंडस्ट्रीमधले सगळेच ऍप्लिकेशन्स हे लोक एन्हान्स करून घेत आहेत फॉर द बेटर परफॉर्मन्स. म्हणजे जर समजा अजून काहीतरी असं काइंड ऑफ एमर्जन्सी आली, तर आपल्याला इकडे-तिकडे डेटा वगैरे रिलाय करायची गरज नाही. आपण आपल्या UI वरतीच रिलाय करू शकतो. ओके. तर हे जे ॲप्लिकेशन्स असतात हे नेहमी अपग्रेडिंग असतात. ओके. असे क्वेशन्स पण तुम्हाला येऊ शकतील इंटरव्ह्यूमध्ये, की जर समजा हे ॲप्लिकेशन तर आधीच आहे किंवा कधी इंटरव्ह्यूअर असं पण म्हणेल, की मी 10 वर्षापूर्वी ह्याच प्रोजेक्टवरती काम करत होतो. मग आता तुम्ही ह्याच प्रोजेक्टवरती कसं काम करताय? वगैरे, वगैरे. ठीक आहे. मग तिथे घाबरायची गरज नाही. तुम्ही त्याला एक्सप्लेन करून द्या, की बाबा ही सिच्युएशन असते. इव्हन बघा आपल्या कार्स वगैरे जे असतात, ठीक आहे. असं असतं का, की 10 वर्षापूर्वी एक कार त्यांनी लॉन्च केली, तर 10-15 वर्षापासून तीच चालवतात. आणतात. नवीन मॉडेल्स ते लोक मार्केटमध्ये लॉन्च करत असतात. तर समजा तुम्ही 10 वर्षापासून एकच प्रॉडक्ट यूज करत राहिलात, तर तुम्ही एक्झिस्टिंग कस्टमर्स कसं सस्टेन करणार? ओके. कारण कस्टमरला नेहमी काहीतरी नवीन त्याच्यामध्ये अपग्रेड्स पाहिजे असतात. तर त्याच्यामुळे हे ॲप्लिकेशन स्टेबलाइज जरी झाले, तरी 1-2 वर्षानंतर त्याच्यामध्ये एन्हान्समेंट्स येत असतात आणि मग परत ही टीम फॉर्म केली जाते टू वर्क ऑन इट. ओके. ओके मॅम. तुम्ही म्हणता मॉड्यूल वरती सांगायचं आणि त्यांनी जर विचारलं तर तुम्ही आता प्रोजेक्ट चालू असून कसं काय सोडलं? तुम्ही सांगू शकता, की आता आमचं PMS ॲप्लिकेशन स्टेबलाइज होत आहे आणि त्याच्यामुळे क्लायंटला इतक्या टेस्टर्सची गरज नाही. जसं की आपण सांगतोय, की आमच्या टीममध्ये 12 टेस्टर्स होते, 12 डेव्हलपर्स होते, 60 टेस्टर्स होते. ठीक आहे. क्लायंटला आता 60 टेस्टरची गरज नाहीये, त्यांना 2-3च टेस्टरची गरज आहे. तर ते लोक काय करतात, बजेटिंग इश्यूमुळे सगळ्यांना रिलीज देतायत. ओके. आणि माझा एक्सपिरियन्स पण चांगला असल्यामुळे ते लोक मला रिलीज देतात आणि मला एकतर विदिन ऑर्गनायझेशन प्रोजेक्ट चेंज करावा लागेल किंवा मग फॉर बेटर करियर ग्रोथ मी बाहेर प्रोजेक्ट्स बघतोय. तर असं पण तुम्ही सांगू शकता. ओके. ओके. ठीक आहे. कारण असं नसतं, की एका टेस्टरला त्यांनी पहिल्यांदा घेतलं, तर प्रोजेक्ट जर समजा एक 5 वर्ष चालणार असेल, तर 5 वर्ष ते त्या टेस्टरला ठेवतीलच असं नसतं. मध्ये पण क्लायंट रिलीज देऊ शकतो. ओके. हॅलो मॅम. बोला. मॅम हेल्थ केअरच्या रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये एक सेंटेन्स आहे, डेटा चेकिंग द लॉग्स युझिंग युनिक्स. हां, युनिक्स. ते बघूया. ओके. उद्यापासून सुरू करूया युनिक्स. मी सांगते तुम्हाला कसं करायचं. ओके. लॉग्स काय आहे मॅम? बघूया. तुम्हाला ते आत्ता नाही कळणार सांगितलं म्हणजे आता सांगितलं तरी नाही कळणार. बघूया आपण ते. ओके. मॅडम हॅलो. बोला. पेशंट रजिस्ट्रेशन एक मॉडेल आहे, ठीक आहे. हं. त्या मॉडेल किती स्प्रिंट मध्ये कम्प्लीट होतं आणि त्यामध्ये काय काय युजर स्टोरी असतील? ओके. आता बघा एका स्प्रिंटमध्ये एक मॉडेल कंप्लीट व्हायलाच पाहिजे असं नेसेसरी नसतं. जसं बघा स्प्रिंट युजुअली आपण फॉलो करतो 2 वीकची. ठीक आहे. आता 2 वीक म्हणजे जसं की बघा आपण आधी पण पाहिलं होतं, की 2 वीक म्हणजे 14 डेज असतात त्याच्यामध्ये आपल्याला 2 वीकेंड येतात म्हणजे 4 हॉलिडेज. तर मॅक्सिमम 9 ते 10 दिवस आपल्याला वर्किंग भेटतात. आता ते 10 दिवसांमध्ये आपल्याला टेस्टिंगही करायचंय, डेव्हलपमेंटही करायचंय, UATही करायचंय, प्रोडक्शन रिलीज पण द्यायचे. परत तुमचे जे मीटिंग्स असतात ते पण करायचे. ठीक आहे. तर ह्या अकॉर्डिंग मग युजर स्टोरीज पिकअप केल्या जातात. जसं आपलं आता पेशंट रजिस्ट्रेशन मॉडेल पाहिलं, तर त्याच्यामध्ये बघा हे पेशंट डिटेल्स करून एक सेक्शन आहे, फोटो एक सेक्शन आहे, कंपनी डिटेल्स एक सेक्शन आहे. परत ईज क्रोनिक, ईज एलर्जिक आणि कंपनीमध्ये हे मास्टर मॉडेल्सचं पण इंटिग्रेशन आहे. ठीक आहे. तर हे पूर्ण डेव्हलप करण्यासाठी आपल्याला ॲटलीस्ट 8 स्प्रिंट्स लागले असतील. ठीक आहे. मास्टर मॉडेल्स म्हणजे ईज क्रोनिक मॉडेलचं डेव्हलपमेंट होण्यासाठी 1 स्प्रिंट लागली असेल. ईज एलर्जिकचं अलोंग विथ मास्टर मॉडेल होण्यासाठी परत 1 स्प्रिंट लागली असेल. तर लाइकवाईज. मग आता जर समजा आपलं ही पर्टिक्युलर स्प्रिंट चालली आहे, तर आपला जो स्क्रम मास्टर आहे तो फक्त ह्या पेशंट डिटेल्स रिलेटेड ज्या युजर स्टोरीज असतात त्या पिकअप करून घेतो. मग तितकंच आपण डेव्हलपमेंट टेस्टिंग वगैरे करायचं. मग लेटर पॉइंट ऑफ टाईम बाकीचे सगळे इंटिग्रेशन होत असतात. तर असं नेसेसरी नसतं की एका स्प्रिंटमध्ये एक मॉडेल व्हायलाच पाहिजे. मॉडेल जर कॉम्प्लेक्स असतील तर त्याला खूप सारे स्प्रिंट्स पण लागू शकतात. ओके. समजलं का? ओके. हॅलो मॅम.
हा बोला. जनरली ते प्रोजेक्ट टीम कितीची सांगायची याच्यासाठी आत्ताच तर healthcare साठी? सांगितलं राईट. हे पहिल्या दिवसापासून सांगते, लिहून घ्या. 12 डेव्हलपर, 7 टेस्टर. ओके. मॅडम जेव्हा आपण स्प्रिंट 8 एका मॉड्यूलसाठी कमीत कमी तुम्ही म्हणताय की ऍटलिस्ट 8 स्प्रिंट बाहेर निघतात, तर प्रत्येक क्यूएटी मध्ये क्लायंटला आपण प्रत्येक स्प्रिंट दाखवतो का? हो. ओके. आता जसं समजा माझी पहिले स्प्रिंट चालू आहे फॉर एक्झाम्पल, की हे पेशंट डिटेल्स मॉडेल डेव्हलप झालेलं आहे. बाकीचे मॉडेल्स अजून झालेले नाहीत. मे बी त्यांचं हाय लेव्हल डिझाइन झालं. तुम्ही बघा 2 गोष्टी शिकल्या असेल, हाय लेव्हल डिझाइन, लो लेव्हल डिझाइन. ओके. हाय लेव्हल डिझाइन म्हणजे काय, की हा यूआय पूर्ण रेडी असतो पण तो फंक्शनल नसतो. आणि लो लेव्हल डिझाइन म्हणजे काय, की त्याचे फंक्शनॅलिटी पण इंटिग्रेट केली जाते. ओके. समजा आता पहिल्या स्प्रिंटला आपण काय केलं, की हे पेशंट डिटेल्स मॉडेल फुल्ली फंक्शनल केलंय हे पूर्ण सेक्शन. ठीक आहे. तर मग आपण जी स्प्रिंट रिव्ह्यू मीटिंग असते त्याच्यामध्ये हे पूर्ण त्याला वर्क करून दाखवणार, की बघा युनिक आयडी ऑटोमॅटिकली येतंय. आम्ही ह्याला मॅन्डेटरी मार्क केलंय. ब्लड ग्रुपमध्ये सगळे ब्लड ग्रुप तुम्हाला दिलेत सिलेक्शनसाठी. परत रजिस्ट्रेशन डेट, बर्थ डेट वरून एज कॅल्क्युलेशन आम्ही ऑटोमॅटिकली दिलंय वगैरे, वगैरे. ओके. हे त्यांनी अप्रूव्ह केलं. हे आपण प्रोडक्शनला दिलं. समजा आता नेक्स्ट स्प्रिंट आली. ओके. नेक्स्ट स्प्रिंटमध्ये आपण काय केलं, की पेशंट डिटेल्स सेक्शन तर ऑलरेडी होतंच, पण इस्ट्रोनिक सेक्शन एक दिलं आणि इस्ट्रोनिकसाठी जे डायग्नोसिस मास्टर आपलं होतं ते पण इंटिग्रेट करून दिलं. ओके. मग त्याला सांगणार स्टार्टिंग जेव्हा तुमची रिव्ह्यू मीटिंगची होते तर त्याला सांगणार, जसं आपण लास्ट मीटिंगमध्ये पाहिलं होतं, की हे पेशंट डिटेल्स मॉडेल आम्ही ऑलरेडी डेव्हलप्ड होतं. आता ह्याच्यात आम्ही इस्ट्रोनिक सेक्शन इंटिग्रेट केलंय. मग इस्ट्रोनिक कसं वर्क होतं ते सांगायचं. मग ह्याच्यात समजा परत डेटा आपल्याला पाहिजे, तर मग मास्टर मॉडेल पण तुम्ही त्याला लगेच शोकेस करून दाखवता. जसं की मास्टरमध्ये गेला, डायग्नोस मास्टरला आलात, की हा डेटा सगळा मग इकडून स्टोअर करायचा. तर असं काइंड ऑफ जे स्प्रिंट रिव्ह्यूज मीटिंग्स असतात यूएटीमध्ये, तर तसं काइंड ऑफ आपण त्याला शोकेस करत असतो. समजलं? ओके मॅम. हॅलो मॅम. आता आम्हाला जे प्रोजेक्ट अलोकेट झालेले आहेत, तर आता जे तुम्ही आता हे 9 मॉडेल दाखवले, तर आमच्या प्रोजेक्टमध्ये सेम हेच त्याला रेफरन्स सगळ्याला घ्यायचं हां, का? हां. करेक्ट. ओके. ही गोष्ट सगळ्यांनी माइंडमध्ये क्लिअर ठेवा, की आतापर्यंत मी ज्या ॲप्लिकेशनवरती काम केलं, समजा 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, जितके पण वर्ष, ते हेच ॲप्लिकेशन आहे. ओके. आणि ह्याच अकॉर्डिंग आपण आपले आन्सर्स सांगायचे. आता सगळ्यांना वेगळे क्लायंट्स, वेगळे ॲप्लिकेशनचे नाव भेटले असतील, पण ॲप्लिकेशनचा यूआय हाच आहे सगळ्यांसाठी. ठीक आहे. तर त्या अकॉर्डिंगच मग आपले एक्सप्लेनेशन्स ठेवायचे. समजलं? ज्यांचा एक्सपिरियन्स कमी आहे, म्हणजे 2 पेक्षा कमी आहे, मग त्यांना असं क्वेश्चन येऊ शकतो का, की तुम्ही विदिन 1 इयर कसं काय स्विच करत आहे? नाही, असं काही क्वेशन येत नसतो. आता असं थोडी ना असेल राईट, की आपण आपले डिसिजन्स घेऊ शकतो. समजा तुम्हाला ते प्रोजेक्ट आवडत नसेल, ती टीम आवडत नसेल किंवा तुम्हाला मे बी पॅकेजसाठी स्विच करायचं असेल किंवा कधी-कधी असं असतं, की ॲप्लिकेशन समजा तुम्ही घर वेगळीकडे घेतलं, ऑफिस दूर आहे. इश्यूज असतात. समजा तुमचं लग्न झालं, पण आधी लग्न झालेलं नव्हतं. तर ह्या सिच्युएशन्स असू शकतात. ह्याच्यावरती कोणी काउंटर का करेल, राइट? इट इज युअर पर्सनल विल. समजलं? ओके. हां, बोला. मॅडम माझा HLD आणि LLD वर प्रश्न होता माझा, हं. की जर आपण पेशंट डिटेल्स हे आपण जर नाही का UAT मध्ये आपण म्हणजे कस्टमरला पण दाखवलं, हं. तर बाकीचे जे असतात नाही का, म्हणजे जसं फोटोज वगैरे ते आपल्या UAवर दिसत असतात का? का नंतर कॉन्फिगरेशन केल्यावरच ते आपल्याला दिसतात? आता ते डिपेंड करतं. दिसू पण शकतात, नाही पण दिसू शकत. ओके. मॅक्सिमम टाईम असं असतं, की दाखवतात. कारण जे आपण युजेबिलिटी म्हणतो बघा, की यूआयवरती मॉडेल्सचं ओव्हरलॅपिंग नाही व्हायला पाहिजे वगैरे, वगैरे. तर त्याच्यामुळे युजुअली हाय लेव्हल डिझाइन आधी केलं जातं आणि लो लेव्हल डिझाइन नंतर केलं जातं. तर मॅक्सिमम केसेसमध्ये ते दिसत असतं. ओके. पण ते फंक्शनल नसतं. थोडं HLD आणि LLD सांगा ना थोडं बेसिक थोडंसं. आता बघा, हाय लेव्हल डिझाइन म्हणजे कसं असतं, जसं समजा फॉर एक्झाम्पल आपण लॉग इन केलं, की आपल्याला होम स्क्रीन दिसायला पाहिजे अशा प्रकारचं. ओके. माझ्यात पेशंट रजिस्ट्रेशन आहे, इमर्जन्सी रजिस्ट्रेशन आहे, पेशंट सर्च आहे, पेशंट क्यू, लॅब क्यू, IPD क्यू वगैरे, वगैरे. तर हे सगळे जेव्हा मॉडेल्स तुम्हाला दिसत असतात हे सगळं, ह्याला आपण हाय लेव्हल डिझाइन म्हणतो. ओके. पण लो लेव्हल डिझाइन म्हणजे काय, की पेशंट रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर हे मॉड्यूल आपल्याला दिसायला पाहिजे आणि हे मॉड्यूल वर्किंग असायला पाहिजे. ह्याला लो लेव्हल डिझाइन म्हणत असतात. ओके. आणि त्याला पर्टिक्युलर मॉड्यूलला फंक्शनॅलिटी प्रोव्हाईड करणं, दॅट इज युअर लो लेव्हल डिझाइन. हॅलो मॅडम. हां.
मॅडम म्हणजे HLD मध्ये फक्त एक चा एक आपण काय म्हणूया एक सिम्पली फॉर्मॅट असतो. ओके. HLD मध्ये आणि जो LLD असेल त्यामध्ये तुम्हाला ते प्रॉपर वर्किंग होतंय का नाही होतंय म्हणजे क्लिक केलं तर पुढे जातंय का पुढचं पेज ओपन होतंय का हे असेल ना LLD मध्ये. येस. ओके. थँक्यू. जसं तुम्हाला शिकवताना सरांनी एक्झाम्पल दिलं असेल की जर समजा कोणता तरी एक पूर्ण फॉर्म आहे आपल्याकडे. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठेतरी एक एक्झामसाठी फॉर्म भरायचा आहे. ओके. मग त्याच्यामध्ये बघा खूप सारे फील्ड्स असतात. जसं की आपलं नाव आहे, फर्स्ट नेम आहे, लास्ट नेम आहे, ॲड्रेस आहे, फोन नंबर आहे, ईमेल ॲड्रेस आहे. त्याच्यानंतर आपण कोणत्या कंट्रीमध्ये राहतो, पिनकोड काय वगैरे असे टेक्स्ट बॉक्सेस असतात. मग हे सगळे टेक्स्ट बॉक्सेस आपल्याला जेव्हा दिसतात दॅट इज युअर हाय लेवल डिझाइन. पण बघा जसं समजा की आपण स्टेटमध्ये जेव्हा टिक करतो तर तेव्हा आपल्या इंडियामधले सगळे स्टेट्स दिसायला पाहिजे. कंट्रीमध्ये जेव्हा सिलेक्ट करतो तर पूर्ण कंट्रीज दिसले पाहिजे वर्ल्ड वाईड मधले. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही आता इंडिया, महाराष्ट्र आणि परत आता सिटीवरती क्लिक केलंय तर महाराष्ट्रातले सगळे सिटीज दिसायला पाहिजे. सो दॅट इज युअर लो लेवल डिझाइन. असं हे एक्झाम्पल तुम्हाला मे बी त्यांनी शिकवलं असेल. तर त्याच अकॉर्डिंग हे वर्क होत असतं की एक ओव्हरऑल जे आपल्याला UI दिसतं दॅट इज हाय लेवल डिझाइन. त्याला फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड केली की दॅट इज लो लेवल डिझाइन. ओके. मॅम स्टोरी पॉइंट सांगायचं वगैरे. स्टोरी पॉइंट सांगते. ओके. हॅलो हा एक मिनिट एवढं करून घेऊया मसा. ठीक आहे. आता बघा युजली कसं असतं की जेव्हा आपण आपली स्प्रिंट सुरू करतो तर सगळ्यात आधी आपलं स्प्रिंट ग्रूमिंग सेशन होतं. स्प्रिंट ग्रूमिंग सेशन म्हणजे काय की ह्या पर्टिक्युलर स्प्रिंटमध्ये आपण किती युजर स्टोरीज पिकअप केल्या त्याच्या रिलेटेड आपण डिस्कशन करतो. एकदा स्प्रिंट ग्रूमिंग झाली की नंतर असते स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग. ओके. तर आता बघा स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंगमध्ये आपण काय करतो की स्टोरी पॉइंट्स असाइन करत असतो. समजा फॉर एक्झाम्पल आपली जी टीम आहे त्याच्यामध्ये 12 डेव्हलपर्स आणि आहेत 60 टेस्टर्स. ठीक आहे. आणि ह्या पर्टिक्युलर स्प्रिंट 3 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट आपण पाहिलं तर आपल्याकडे 9 दिवसाचं वर्किंग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण कसं कॅल्क्युलेट करतो की जर समजा एक रिसोर्स आहे. ठीक आहे. एक रिसोर्स एक दिवसाला 2 स्टोरी पॉइंट इतकं काम करत असतो. ठीक आहे. फॉर 1 डे. समजलं. आता मी हे माझ्या प्रोजेक्टच्या हिशोबाने तुम्हाला सांगते. ओके. हे थोडेसे टर्मिनॉलॉजी डिफर पण होऊ शकतात की कोणी काय करतं एक दिवसाला एक स्टोरी पॉइंट इतकं कॅल्क्युलेट करत असतं. ठीक आहे. कोणी काय करतं की एक वीकला एक स्टोरी पॉइंट असं कॅल्क्युलेट करत असतं. पण हे थोडंसं इझी कॅल्क्युलेशन आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा. दिवसाला जो आहे तो 2 स्टोरी पॉइंट इतकं काम करतो. आता बघा आपल्याकडे किती रिसोर्सेस आहेत 12 डेव्हलपर्स आणि 60 टेस्टर्स म्हणजे यांची टोटल किती झाली अराउंड 19 रिसोर्स. ओके. मग आपल्याला आता दिवस किती आहेत 9 वर्किंग डेज आहेत. तर टोटल स्टोरी पॉइंट आपण ह्या पर्टिक्युलर स्प्रिंट मध्ये किती करू शकतो दॅट इज 19 इंटू 9 इंटू 2 किती झालं. ठीक आहे. तर आपल्याकडे समजा एक अराउंड 342 स्टोरी पॉइंट्स ह्या पर्टिक्युलर स्प्रिंटमध्ये झालेले आहेत. ठीक आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल आपल्याकडे काय झालं की एक 60 टेस्टर्स आहेत त्याच्यामधले किती टेस्टर्स एक 60 टेस्टर्स आहेत पण ह्याच्यामधले 60 टेस्टर्स आता सुट्टीवरती जाणार आहेत. ओके. आणि ते लोक काय करतील की ह्या 9 दिवसात फक्त 5 दिवसच ते लोक काम डेव्हलपर्स जे आहेत ते 9चे 9 दिवस काम करू शकतात. मग हे कसं कॅल्क्युलेट करणार की 12 डेव्हलपर्स हे 9 दिवस काम करतील तर आपल्याकडे 2 स्टोरी पॉइंट इतकं एफर्ट डेव्हलपर्ससाठी आहे. ओके. आणि 60 टेस्टर्स हे लोक 5 दिवस काम करतील
आणि प्रत्येकाला 2 दिवस. तर इट विल बी अराउंड 70 स्टोरी पॉइंट आपल्याकडे इतकं एफर्ट टेस्टिंगसाठी अवेलेबल आहे. तर अशा हिशोबाने कॅल्क्युलेशन्स केले जातात. आता जेव्हा तुम्हाला कोणती पण युजर स्टोरी भेटते, तर तुम्हाला त्याचं एस्टिमेशन द्यायचं असतं, की हे करायला किती टाईम लागेल. समजा त्यांनी एक युजर स्टोरी दिली आहे, त्या युजर स्टोरीवरती आपल्याला अनालिसिस करायचं, टेस्ट सिनारिओज लिहायचेत आणि तुम्हाला वाटतं, की हे थोडंसं क्रिटिकल आहे. ओके. म्हणजे मला पेशंट रजिस्ट्रेशन पण टेस्टिंग करायचंय. त्याच्यानंतर मला बॅकएंडचं पण थोडंसं काम आहे. त्याच्यानंतर मला पेशंट व्हिजिट मॉड्यूलमध्ये पण त्याचं इंटरलिंकिंग चेंज करायचंय, चेक करायचंय. तर थोडंसं ह्याच्यात एफर्ट लागणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं, की ऑलमोस्ट मला हे पर्टिक्युलर युजर स्टोरी करण्यासाठी 1-2 दिवसाचा टाईम लागेल. ठीक आहे. तर तुमचे बघा तुम्हाला हे पर्टिक्युलर युजर स्टोरीला 4 स्टोरी पॉइंट म्हणून असाइन करावे लागतात. ओके. जर तुम्हाला वाटतं, की माझं 1.5 दिवसात काम होईल. ठीक आहे. मग ओके. तर ह्या एफर्ट्स अकॉर्डिंग मग आपण हे स्प्रिंट प्लॅनिंग करत असतो आणि जितके आपल्याकडे एफर्ट्स आहेत, जसं समजा कोणाची सुट्टी नाही, सगळेजण रोज अवेलेबल आहेत, तर आपल्याकडे 342 स्टोरी पॉइंटचे एफर्ट्स आहेत. मग आपण जितके युजर स्टोरीज घेणार ते 342 स्टोरी पॉइंट्स कव्हर अप करतील इतके युजर स्टोरीज पिकअप करत असतो. मग त्याच्यामुळे बघा कोणतीही स्प्रिंट जेव्हा सुरू होते, तर त्याच्या आधी सुट्ट्या वगैरे ह्या सगळ्या कॅल्क्युलेशन्स केले जातात. लिव्हज सगळं काही कॅल्क्युलेट करून हे टास्क मग फॉर्म केले जातात. समजलं? समजलं का? येस मॅम. ऑलराईट. अजून काही क्वेश्चन्स? ठीक आहे. मॅम हे युजर स्टोरीचं एस्टिमेशन म्हणजे टीम लीडर डिसाइड करेल का, की आपण ते कधी कम्प्लीट करायचं ते, की आपण आपल्या अकॉर्डिंग टू हे करायचं? आपण आपल्या अकॉर्डिंग पण सांगू शकतो, पण मॅक्सिमम टीम्स जसे मोठे टीम्स असतात, की आता तुमच्याकडे 19 रिसोर्सेस आहेत. ओके. तर हे एस्टिमेशनला थोडासा टाइम जाऊ शकतो. तर त्याच्यामुळे काय करतात, की आपले टीम लीड्स डिसिजन घेतात, की हा पर्टिक्युलर ह्या स्प्रिंटचा टेस्ट प्लॅन आहे. मग ह्या टेस्ट प्लॅनमध्ये आपल्याला इतके टास्क कंप्लीट करून द्यायचे आहेत. मग ते किती एस्टिमेशनमध्ये व्हायला पाहिजे टीम लीड्स प्रोव्हाइड करतात. पण काही टीम्समध्ये कसं असतं, की प्रत्येक रिसोर्स आन्सर करू शकतो, की समजा तुम्हाला कोणतं टास्क त्यांनी असाइन केलं, तर ते किती टाइम पिरियडमध्ये होईल हे आपण मग एस्टिमेशन स्वतःच देऊ शकतो. ओके. पण आत्तासाठी तुम्ही सांगा, की एस्टिमेशन्स टीम लीड डिफाईन करत होतं, कारण आमची टीम थोडीशी मोठी होती. ओके. मॅम जे चॅलेंजेस आपल्याला विचारले जातात, की आतापर्यंत तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही काय चॅलेंजेस फेस केलं. आपण सपोज 2-3च मॉड्यूल सांगितले, तर त्याच्यामध्ये आपण किती क्रिटिकल चॅलेंजेस सांगू शकतो, की आपण असं फक्त फेअर इनफ थोडे सांगितले तरी चालतो? ओके. हे बघा, हे चॅलेंजेस क्वेश्चन सगळीकडेच येतो आणि हे जे चॅलेंजेस असतात हे युजुअली प्रोजेक्ट स्पेसिफिक विचारले जात नाहीत. हे तुम्हाला ओव्हरऑल विचारले जातात. ओके. म्हणजे की जसं फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो बघा, की तुम्हाला काय गोष्टी चॅलेंजिंग वाटू शकतात, म्हणजे कोणत्या गोष्टी तुम्ही सस्टेन करू शकता, हे माहिती करून घेण्यासाठी असे काइंड ऑफ क्वेश्चन्स विचारले जातात. तर ह्याचा आन्सर नेहमी प्रोजेक्ट रिलेटेड असावा असं नाही, पण तुमचा जितका इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे, टेस्टिंग एक्सपिरियन्स, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ॲज अ पर्सन काय चॅलेंजिंग वाटलं हे एक्सपेक्टेशन असतात. आता समजा कोणतं 2 टास्क तुम्हाला एक दिलं, मला एक दिलं, सिमिलर टास्क आहेत, पण मे बी ते तुम्हाला चॅलेंजिंग वाटत नाही, पण ते मला ॲज अ पर्सन चॅलेंजिंग वाटतंय. तर हे सिच्युएशन्स असू शकतात. ओके. तर त्या हिशोबाने तुम्ही आन्सर करा. आता काय वाटतं, की काय चॅलेंजेस आपल्याला येतील किंवा येणार आहेत? ओके. ओके. सांगा ना चॅलेंजेस थोडेसे डिस्कस. डेव्हलपरचं कम्युनिकेशन गॅप बिटवीन डेव्हलपर टीम किंवा डेटा प्रॉपर रिसोर्सेस अवेलेबल नसतील, असं पण चॅलेंजेस येऊ शकतात. ओके. रिसोर्सेस अवेलेबल नसतील तर मग आपण काय करतो? लोड टीममध्ये एक्स्ट्रा लोड अलोकेट केला जातो. हॅलो मॅडम.
हॅलो. बोला. हा बोला. म्हणजे माझा प्रोजेक्ट जेव्हा मी जॉईन केले तेव्हा माझा प्रोजेक्ट हा मॅन्युअली हे होत होतं, त्याचं मॉडेल जो होता ना तो मॅन्युअली टेस्ट होत होता. बट आता मला त्याचं चॅलेंज असं आहे की मला ऑटोमेशन मध्ये त्याचे काही स्क्रिप्ट वगैरे ठीक आहे ना ते लिहायचे, हे माझ्यासाठी नवीन होतं किंवा एकदम चॅलेंजिंग होतं ऍट द व्हेन आय वॉज जॉईन ॲज अ फ्रेशर, म्हणजे करिअरचे स्टार्टिंग पॉईंट आपलं टेस्टरचं. हा एक माझ्यासाठी चॅलेंज होतं. ऍब्सोल्युटली राईट. ओके. कारण आता बघा तुम्ही सगळे एक्सपिरियन्स कसं सांगताल की आधी ऑटोमेशन सेशन सुरू झाले तर तेव्हा थोडं कठीण वाटलं असेल राईट की जावा पाहिजे, सेलेनियम पाहिजे, सेटअप करता यायला पाहिजे, कोड ते लिहिता यायला पाहिजे, त्याच्यानंतर कंपायलेशन एरर झालं तर ते रिझॉल्व्ह करता यायला पाहिजे, लोकेटर फाइंड आउट करता यायला पाहिजे, ठीक आहे, परत उप्स कन्सेप्ट यायला पाहिजे. तर ते थोडंसं स्टार्टिंगला कठीणच वाटलं असेल. मग हे तुम्ही ॲज अ चॅलेंज रेज करू शकता. ओके. मग रेझोल्युशन काय ह्याचं की आपण फ्री टाइममध्ये काही काय म्हणतो आपण की सेल्फ लर्निंग सेशन्स घेतले, ट्रेनिंग्स घेतले, फ्री टाइममध्ये लोकेटर्स फाइंड आउट करायची प्रॅक्टिस केली. ओके. काही डमी वेबसाईट्स ऑटोमेट करून बघितल्या अँड टुडे आय एम अ व्हेरी गुड ऑटोमेशन टेस्ट इंजिनियर असं तुम्ही सांगू शकता. अजून काय चॅलेंज असू शकतं? Functionality not understand. Lack of knowledge, domain knowledge. करेक्ट. लॅक ऑफ डोमेन नॉलेज. कारण तुम्ही बघा एक आता बँक एका प्रोजेक्टमधून दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये गेलं तर क्लायंट एकदमच वेगळे आहेत, बिझनेस रिक्वायरमेंट एकदमच वेगळी असणार आहेत, ऍप्लिकेशन पण वेगळं असणार आहे. मग ॲट अ टाइम्स असं होतं की काय यांच्याकडून रिक्वायरमेंट येतात, कसं काम करायचं काही समजत नाही. कारण कधी कधी असंही होतं की जो केटी देणार आहे तो व्यवस्थित काही सांगत नाही. इट कॅन बी रेस्ड ॲज अ चॅलेंज. टेस्ट डेटा कमी असणे आणि रश ऑफ डिप्लॉयमेंट ऑफ प्रोजेक्ट फ्रॉम क्लायंट साइड. ओके. टेस्ट डेटा कमी असणं हे ॲज अ चॅलेंज तुम्ही रेज करू शकता. मला रिझॉल्व्ह कसं केलं की बेस्ड ऑन बॅक एंड आपण स्वतः एकदा रिक्वायरमेंट क्लिअर अंडरस्टँड करून स्वतः टेस्ट डेटा फॉर्म करून घेतला. ओके. यू कॅन रिझॉल्व्ह इट. सांगू शकतो ना की आम्ही ऍड ऑफ टेस्टिंग केली म्हणून. ॲड हॉक टेस्टिंग केली हे पण सांगू शकता. करेक्ट. Environmental issue. हे बघा प्रतिभा, एन्व्हायरमेंटल इश्यू असतात सांगू पण शकता. पण याच्यावरती क्रॉस क्वेश्चन येण्याचे थोडेसे चान्सेस असतात की काय काइंड ऑफ एन्व्हायरमेंटल इश्यू होतात, तो तुम्हाला का आला, तुम्ही तो कसा रिझॉल्व्ह केला. मग ह्या सगळ्या काउंटर क्वेश्चनसाठी पण तुम्हाला प्रिपेअर्ड राहिलं पाहिजे. मग तुम्ही त्या हिशोबाने त्याला सांगू शकता इफ यू आर कॉन्फिडंट इनफ. ओके. हॅलो. किंवा मॅडम असं पण सांगू शकतो ना की आमचा जो क्लायंट होता तो टेक्निकल नाही, त्याने फक्त आहे ना आम्हाला मॉड्यूलचं त्याला जो प्रोजेक्ट आहे त्याचं फक्त एक स्क्रीनशॉट किंवा एक स्नॅपशॉट आम्हाला दिलेला होता. त्यावरनं त्याने ते मॉड्यूल डेव्हलप करायला लावलं आणि टेस्ट करायला लावलं. तर त्यावेळेस ते एक डिफिकल्ट टास्क होता आम्हाला की ते प्रॉपरली टेस्ट केसेस कसे लिहायचे, ते ऑटोमेट कुठे करायचे, काय करायचे ते सॉर्ट आउट करणं फार म्हणजे ऍक्च्युली दॅट वॉज वन ऑफ डिफिकल्ट टास्क इन माय करिअर. हा सांगू शकता. व्हेरी गुड. येस. Ma'am, communication between developer and tester. हे बघा Like हे असे असतात सिच्युएशन की आपण डेव्हलपमेंट टीमला युजली मोठे जे टीम्स असतात तर तेव्हा असे सिच्युएशन येऊ शकतात की कम्युनिकेशन कनेक्ट होतो. ओके. किंवा कधी कधी असं होतं की जे तुम्ही म्हणता बघा डेव्हलपर वॉजंट एक्सेप्टिंग द डिफेक्ट. ओके. पण अशी सिच्युएशन्स मी म्हणजे बिंग अ पर्सनल ॲडवायझर मी तुम्हाला सजेस्ट नाही करत की असं सांगा. कारण आपल्याला कधी पण आपल्या पॉझिटिव्ह पॉइंट्स हायलाइट करायचे असतात कुठे पण जेव्हा आपण रिव्ह्यूजला जातो किंवा कुठे पण. आता जर समजा आपण असं म्हणतो की डेव्हलपर वॉजंट एक्सेप्टिंग द डिफेक्ट तर ते असं क्वेश्चन अराईज की का तुम्ही एक चांगले टेस्टर नाही आहे का की डेव्हलपर वॉजंट एक्सेप्टिंग युअर डिफेक्ट. ठीक आहे. तर आपल्यामध्ये थोडंसं क्रॉस जाण्याची हे शक्यता असते. त्याच्यामुळे ह्या 2 पॉइंट्स रेज नका करू हे माझा ॲडवाइस असेल सगळ्यांसाठीच. ओके. अजून काय शकतो मॅम आपण जर फॉर एक्झाम्पल 3 इयर्सचा एक्सपिरियन्स लावतोय आणि आपण सांगतोय की आपण 3 मॉड्यूल्सवर काम करतोय तर 3 वर्ष 3च मॉड्यूलवर काम केलं काय हे कसं काय जस्टिफाय करणार आपण? करेक्ट. हे बघा कुशल, आता तुम्ही 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लावताय अग्रीड. पण ह्या 3 वर्षांमध्ये तुम्ही फक्त एकच प्रोजेक्ट सांगणार आहात का?
नाही राईट. त्याच्यामध्ये तुम्ही 2 सांगाल प्रोजेक्ट. एक तुमचा बँकिंग, मग बँकिंग प्रोजेक्ट झालं की तुम्ही हेल्थ केअर सांगाल. ठीक आहे. तर अजून करूया मॅक्स टू मॅक्स तुम्ही 2 वर्ष ह्या पर्टिक्युलर प्रोजेक्टवरती सांगणार आहात. ठीक आहे. त्याच्यानंतर आता जर तुम्ही 3 मॉड्यूल्स पिकअप करता, तर एक असेल तुमचं अझ्युम करते की लॉग इन, दुसरं असेल पेशंट व्हिजिट मॉडेल, तिसरं असेल फॉर एक्झाम्पल युअर पेशंट रजिस्ट्रेशन मॉडेल. ओके. आता बघा आपल्या पेशंट व्हिजिट मॉडेलमध्येच त्याच्यामध्ये 9 टॅब्स आहेत वेगळ्या. त्याच्यानंतर लॉग इन मॉडेलमध्ये आपल्याकडे युजर रोल डिपेंडन्सीज आहेत. पेशंट रजिस्ट्रेशन मॉडेलमध्ये आपल्याकडे 3-4 मास्टर्स इंटिग्रेशन आहे. ओके. मग ह्या गोष्टी स्टेबलाइज व्हायला, त्यांना मॅन्युअली टेस्ट करायला, ऑटोमेशनली टेस्ट करायला, शिवाय ह्याच्यामध्ये आपण एपीआयज पण शिकलोय. तर ह्या सगळ्या गोष्टी करायला टाइम लागेल राईट. येस. मॅम एक्सपिरियन्स कमी असेल तर आपण ऑटोमेशनचा एक्सपिरियन्स कसं त्यांना एक्सप्लेन करणार? हे बघा, जर तुम्ही ऑटोमेशनमध्ये खूप चांगले असाल, ठीक आहे, तुम्हाला कोणता एक क्वेश्चन विचारलं, अगदी तुम्ही टॅकल करू कमी, तर ते पण हेल्पफुल असेल. बाकी हे सगळी गोष्टी तुम्हाला ज्यांनी मॅन्युअल शिकवलं, ऑटोमेशन शिकवलं, तर माझ्यापेक्षा पण बेटर सांगू शकतील. मॅम जर विचारलं की तुम्ही एपीआय टेस्टिंग केली का, तर त्याचा आन्सर येस द्यायचा की नो द्यायचा? येस द्यायचं. आता तुम्हाला एपीआय टेस्टिंग कळतं राईट. एपीआय पण का यूज करतो, कुठे यूज करतो, कधी रिक्वायरमेंट येते. ठीक आहे. मग एपीआय टेस्टिंगची आपल्याला रिक्वायरमेंट आली तर आपण आपले रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतात, हे सगळ्या गोष्टी आता तुम्हाला माहिती आहेत. मग नो सांगण्याचा काही अर्थच नाही. येस सांगून द्या, कारण आजकाल मार्केटमध्ये सगळ्याच प्रोजेक्टमध्ये एपीआय ओपनिंग असतात, तर तिथे स्कोप आहे. मग एपीआय टेस्टिंग एक्झॅक्टली कोणत्या पॉइंटला होते मॅम? म्हणजे जेव्हा युजर स्टोरीज येतात त्याच्यानंतर एपीआय टेस्टिंग मॅन्युअलच्या आधी होतं, जसं सरांनी आम्हाला सांगितलं होतं, तर एक्झॅक्टली कोणत्या पॉइंटला होतं मॅम? आता बघा, एपीआय टेस्टिंग करायचं तर तुम्हाला क्लायंट कडून एक सेपरेट युजर स्टोरी येते फॉर एपीआय टेस्टिंग. ओके. मग तेव्हा आपल्याला स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग मध्ये कळतं की ह्या पर्टिक्युलर स्प्रिंटमध्ये मला एपीआय टेस्टिंग करायचंय, मग तेव्हा ते करायचं. असा काही रूल नसतो की मॅन्युअलच्या आधी व्हायला पाहिजे, मॅन्युअलच्या नंतर व्हायला पाहिजे, ऑटोमेशनच्या आधी व्हायला पाहिजे वगैरे वगैरे, असं काही नाही. क्लायंट कडून रिक्वायरमेंट आली की त्या अकॉर्डिंग मग एपीआय करायचं. आपण एखादी स्प्रिंट आली त्याच्यावर आपण डायरेक्टली ऑटोमेशन टेस्टिंग तर नाही करू शकत. मग आपण ऑटोमेशन टेस्टिंग कधी करायची? ते मॉडेल स्टेबलाइज झाल्यावर ओके. पुढे ऑटोमेट करायला घ्यायचं. आणि ते टेस्ट प्लॅन डॉक्युमेंट अकॉर्डिंग आपल्या डेव्हलपर टीम लीड सांगत असतात की कधी आपल्याला ऑटोमेशन सुरू करायचं. हॅलो मॅम, असं म्हणजे आपल्या प्रोजेक्टमध्ये जे मॉड्यूल असतात ते म्हणजे त्याच्यामध्ये फंक्शनल आणि नॉन फंक्शनल टेस्टिंग कधी करायची, आणि असे मॉड्यूल आहेत की म्हणजे त्याच्यामध्ये ऑटोमेशन कधी करायचं आणि मॅन्युअल कधी करायचं, असे स्पेसिफिक ॲप्लिकेशन असतात का आपण डिसाईड करायचं असतं मॅन्युअली की ऑटोमेशन करायचं? हे बघा, जेव्हा पण कोणतीही नवीन रिक्वायरमेंट असते त्याला आधी मॅन्युअलच करतात. ओके. जेव्हापर्यंत ते मॉड्यूल स्टेबलाइज होत नाही. एकदा ते मॉड्यूल स्टेबल झालं की आपल्याला आपला टीम लीड सांगतो की क्लायंटची आता रिक्वायरमेंट आहे की आपण याला ऑटोमेट करायला पाहिजे. मग जे तुम्ही मॅन्युअली टेस्ट केसेस लिहिले असतात त्याला तुम्ही ऑटोमेट करता. आता ह्या पर्टिक्युलर स्प्रिंटमध्ये काय ऑटोमेशनसाठी कोणता पर्टिक्युलर पार्ट घ्यायचं हे तुमचे टेस्ट प्लॅन डॉक्युमेंट अकॉर्डिंग टीम लीड सांगत असतो. व्हॉट टू बी टेस्टेड, व्हॉट तुम्ही शिकला असाल टेस्ट प्लॅन डॉक्युमेंट शिकताना. ओके. मग त्या अकॉर्डिंग रिक्वायरमेंट्स तो आपल्याला देतो आणि मग जसे तिकीट्स असाइन होतात त्या अकॉर्डिंग आपण त्याच्यावरती टास्क परफॉर्म करायचे. ओके. आणि आपण जे सिनारिओज लिहितो हे टेस्टिंग वाईज लिहित नाही की हे फंक्शनल टेस्टिंगचे सिनारिओज आहेत, हे नॉन फंक्शनल टेस्टिंगचे आहेत, हे इनपुट हे फक्त बिहेवियर कव्हरेजचे सिनारिओज आहेत, हे फक्त बॅक एंड कव्हरेजचे सिनारिओज, अशी सिच्युएशन नसते. आपण सिनारिओ लिहिणार, टेस्ट केसेस लिहिणार, त्या पर्टिक्युलर टेस्ट केस अचीव्ह करण्यासाठी आपल्याला काय काय टेस्टिंग करावे लागतात, त्या टेस्टिंग तिथे परफॉर्म करायच्या. जसं बघा, फॉर एक्झाम्पल आपण जे युजर्स हे पाहिलं होतं टेस्ट केसेस, ठीक आहे. आता बघा, आपलं टेस्ट केस काय आहे की आपल्याला एक नवीन पेशंटचं रजिस्ट्रेशन करायचं आणि त्याच्यासाठी जे पण रिक्वायर्ड डिटेल्स लागतील ते डिटेल्स फिलअप करायचं. मग आपण टेस्ट केसेस काय लिहिलं की युजर काय करतोय, जी युनिक आयडी टेक्स्ट फील्ड आहे ती व्हेरीफाय करतोय की करेक्ट आहे की नाही. तर ह्याच्यासाठी बॅक एंड कव्हरेज लागतं आपल्याला. ओके. त्याच्यानंतर दुसरं आता काय आहे की युजर काय करतो, रजिस्ट्रेशन डेट
सिलेक्ट करतो फ्रॉम द कॅलेंडर अवेलेबल. हे आहे तुमचं बिहेवियर कव्हरेजचं टेस्ट केस. ओके. त्याच्यानंतर हे काय की युजर काय करतो टेक्स्ट फील्डमध्ये नाव वगैरे एंटर करतोय. सो दिस इज युअर बिहेवियर कव्हरेज प्लस इनपुट डोमेन कव्हरेज. ठीक आहे. तर असं आपण हे फ्लो अचीव्ह करण्यासाठी जे पण आपल्याला स्टेप्स लागतात ते स्टेप्स लिहून घ्यायचे. ओके. हे स्टेप्स टेस्टिंग वाईज लिहायचे नाहीत. हे स्टेप्स जे आपल्याला परफॉर्म करावे लागतात ते लिहायचं. मग त्यांना टेस्ट करण्यासाठी आपल्याला जे टेस्टिंग लागतात ते अप्लाय करायचं. तर असं आपण हे मेंटेन करत असतो. समजलं? ओके. मॅम, जर आपल्याला इंटरव्ह्यूने विचारलं की तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही कोणत्या पार्टमध्ये ऑटोमेशन केलेलं आहे, तर मग काय आन्सर देणार? तुम्ही जे घेताय जे मॉडेल्स तुम्ही 3-4 रेडी करणार आहेत तेच मॉडेल्स एक्सप्लेन करणार आहे. पेशंट डिटेल्सचा जो मॉड्यूल आहे मॅम, तो जर जो मॉड्यूल आहे तो स्टेबलाइज होईल, सगळे आपल्या मॅन्युअल टेस्टिंग कम्प्लीट होतील, फंक्शनल आणि नॉन फंक्शनल. त्याच्यानंतर वी विल प्रोसीड टुवर्ड्स द ऑटोमेशन. करेक्ट मॅम? हा करेक्ट आहे. हा, पण मॅम पण त्या मॉड्यूलमध्ये ऑटोमेशन करण्याची गरज आहे का ऍक्च्युली? कारण की मला हा क्वेश्चन होतो मॅम. कारण की तो मॅन्युअली पण होऊ शकतो ना, कारण की आपण जर टेस्ट व्हॅल्यूज फिलअप केल्या आणि त्याच्यानंतर रिझल्ट काढला, तर मग ऑटोमेशनची काय गरज आहे त्या मॉड्यूलला? ओके. आता बघा तुम्ही प्लीज गो ऑन म्यूट. मला ऐकू येतंय. ओके. आता बघा तुम्ही रिग्रेशन टेस्टिंग एक गोष्ट शिकला असेल. करेक्ट आहे. आता रिग्रेशन म्हणजे काय की प्रत्येक वेळा जेव्हा नवीन मॉडेल्स इंटिग्रेट होतात किंवा नवीन कोणती फंक्शनॅलिटी आपण ऍड करतो, मग त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला पूर्ण ऍप्लिकेशन परत एकदा टेस्ट करावं लागतं जस्ट टू मेक शुअर की ह्या इंटिग्रेशनमुळे आधीच्या फंक्शनॅलिटीज वर्क होत होत्या त्या ब्रेक होत नाहीये हे करण्यासाठी. ओके. आता लेट्स अज्युम तुम्ही काय करताय की करंटली तुम्ही तुमच्या ह्या पेशंट सर्च मॉडेलवरती वर्क करत आहात. ओके. आणि तुम्ही तुमचं लॉग इन मॉडेल, पेशंट रजिस्ट्रेशन आणि मास्टर मॉडेल मधील थोडेसे मास्टर्स रेडी आहेत. ओके. आता पेशंट सर्च मॉडेल इंटिग्रेट झाल्यानंतर तुम्हाला आता व्हॅलिडेट करायचंय की लॉग इन मॉडेल, पेशंट रजिस्ट्रेशन आणि मास्टर मॉडेल जे ऑलरेडी एक्झिस्टिंग होते त्यांच्यामध्ये काही इश्यूज नाही आहेत. ओके. आणि आतापर्यंत आपण ऑलमोस्ट एक 80 सिनारिओज लिहिलेले आहेत टू टेस्ट दिस 3 पर्टिक्युलर मॉडेल्स. ओके. आता तुम्ही 80 सिनारिओज तुम्हाला मॅन्युअली जर एक्झिक्यूट करायचे असतील तर ऍटलीस्ट तुम्हाला 6-7 तासाचा टाइम लागणार आहे. ओके. आता तुमचे राहतातच 9 तास वर्क करायचे. त्याच्यातले जर तुम्ही 6-7 तास फक्त रिग्रेशनसाठी रोजचे रोज घालू लागला मॅन्युअली रिग्रेशन करण्यासाठी, तर मग तुम्ही नवीन मॉडेल्सवरती कधी काम करणार? नवीन मॉडेलचे टेस्ट केस सिनारिओज तुम्ही कधी लिहिणार? मग त्याच्यामुळे आपण काय करतो, मॉडेल स्टेबलाइज झालं की त्याला ऑटोमेट करतो. मग त्याचं एक टेस्ट सूट आपण रेडी करणार आणि ते टेस्ट सूट एक्झिक्यूट करून देणार. म्हणजे रिग्रेशन ऑटोमॅटिकली होत राहील. तो टेस्ट सूट जो पण आहे तो आपल्याला एक टेस्ट रिपोर्ट आणून देईल की बाबा किती पास झाले, किती फेल झाले. फक्त जिथे जिथे फेल्युअर्स आहेत ते अनालिसिस करायचे. डिफेक्ट भेटला तर रेज करून टाकायचं. तर बघा इथे तुम्हाला आता मॅन्युअली एफर्ट द्यायची गरज नाही. तुम्ही बाकी तुमचा जो टाइम आहे, तुमचं जे पण एफर्ट्स आहेत ते तुम्ही नवीन मॉडेल्स वरती देऊ शकता. मग त्याच्यामुळे ऑटोमेशन करणं इज मस्ट. इव्हन इफ आपण सगळ्या गोष्टी मॅन्युअली करू शकतो, राईट आहे, पण आपण ते रेग्युलरली नाही करू शकत. राईट. स्टार्टिंगला आपण ते करू शकतो पण नंतर त्याला आपल्याला ऑटोमेट करायलाच पाहिजे ना. समजलं? म्हणजे फक्त जो आपला टाइम आहे तो फक्त टेस्ट सूट बनवण्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करतो आणि त्याच्यानंतर आपण त्याला रिपीटेडली युज करतो त्या सूटला. करेक्ट. येस मॅम. ओके. आणि नवीन फंक्शनॅलिटी इंटिग्रेट झाली की त्याच्यावरती मग आपण परत मॅन्युअलसाठी आपले एफर्ट्स इन्व्हेस्ट करणार. ओके. मॅम, ऍज अ टेस्टर एपीआय टेस्टिंग मध्ये फक्त CRUD ऑपरेशनच परफॉर्म करतो का दुसरं काही अजून करावं लागतं? नाही, तेच करतात. आणि मॅक्सिमम एपीआय कॉल्स गेट असतात. मॅक्सिमम म्हणजे 70% आपण म्हणू शकतो. कारण मी आतापर्यंत जितकं पण काम केलंय, जितके पण एपीआय कॉल्स वगैरे केले तर मॅक्सिमम गेट असतात आणि थोडेफार पोस्ट वगैरे असतात. ओके. कारण पोस्ट कॉल्स युजुअली आता बघा डेटाबेस आपण डेटा सिक्युरिटीसाठी एपीआय डेव्हलप करत असतो. तर पोस्ट कॉल कोणत्या थर्ड पार्टीला वगैरे देण्यासाठी सिक्युरिटी कन्सर्न्स असतात. मग त्याच्यामुळे पोस्ट कॉल्स पण असतात आपल्याकडे, पण ऍज कम्पेअर टू गेट त्याचा काउंट थोडासा कमी असतो. ओके. हॅलो मॅम, आपण जेव्हा बॅकएंडची टेस्टिंग करतो, जेव्हा आपलं फॉर्म फिल वगैरे म्हणजे न्यू पेशंट आला वगैरे तेव्हा ऍड करतो, त्याची ऍड होते का नाही ते आपण
ते म्हणजे जर ऍड होत नसेल तर आपण ते SQ म्हणजे जे बॅकएंड डेव्हलपर असतो त्याला रिपोर्ट करायचं का डायरेक्ट डेव्हलपरला रिपोर्ट करायचं? डेव्हलपरला रिपोर्ट करायचं. ओके, ज्या म्हणजे तुम्हाला कळतं राहील की ही पर्टिक्युलर युजर स्टोरी आहे, ही युजर स्टोरी ह्या डेव्हलपरला असाइन्ड आहे. ठीक आहे, मग तुम्हाला त्या जिरा तिकीटवरती कळतं की ह्याच्यावरती कोण काम करते, त्याला असाइन करून द्यायचं. ओके, आणि जर समजत नसेल की ह्याच्यावरती कोण काम करते, तुम्ही टीम लीडला पण विचारू शकता की हा पर्टिक्युलर हा डिफेक्ट आहे, मला रेस करायचा आहे, कोणाला करू असं. हॅलो मॅम. ओके. हां. मॅम माझ्या रिझ्यूम मध्ये इन्व्हेस्टमेंट बँकिंगचा एंटिटी मॅनेजमेंट सिस्टीम आणि हेल्थ केअर मध्ये अॅथेना वन सॉफ्टवेअर असा प्रोजेक्ट दिलाय. तर मग आपल्याला कसं डिस्कस करता येणार इंटरव्ह्यू मध्ये जर विचारलं तर? हेच जे ऍप्लिकेशन आपण शिकलो तेच एक्सप्लेन करायचं. ओके. हॅलो मॅम, ते आपल्याला 2 इयर्स मध्ये विचारलं की तुम्ही मॉडेल्सवर काम केलं आहे तर किती टेस्ट केस लिहिला टोटल, तर मग ते कसं सांगायचं? हे बघा, टेस्ट केस किंवा डिफेक्ट असं काउंटरने विचारलं तर डिरेक्टली कोणता पण नंबर सांगू नका. त्याला सांगा की इट डिपेंड्स ऑन कॉम्प्लेक्सिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर फंक्शनॅलिटी. जर समजा फंक्शनॅलिटी कॉम्प्लेक्स आहे तर कधी कधी असंही होतं की एक टेस्ट सिनारिओ एक पर्टिक्युलर युजर स्टोरी कव्हर अप करायला आम्हाला 1 दिवसाचा पण टाइम लागतो. कधी कधी जर फंक्शनॅलिटी खूप छोटीशी असेल तर त्याच्यावरती टेस्ट सिनारिओ लिहायला कधी कधी 1 तासात पण होऊन जातं. तर इट स्ट्रिक्टली डिपेंड्स अपॉन द कॉम्प्लेक्सिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर फंक्शनॅलिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर रिक्वायरमेंट. पण जर तुम्हाला ऑन एन ॲव्हरेज विचारायचं असेल तर आम्ही दर दिवसाला 5 ते 8 टेस्ट केसेस लिहू शकतो. फिर युअर कॉम्प्लेक्सिटी फ्रॉम लो टू हाय. ओके, तर असं तुम्ही त्याला रेंजमध्ये आन्सर सांगा. असं नको सांगू की आतापर्यंत मी 500 लिहिले, 600 लिहिले वगैरे, कारण लक्षात नाही राहत आपल्याला की आपण किती पर्टिक्युलर टेस्ट केसेस लिहित असतो, त्यांना किती आपण एक्झिक्यूट करत असतो वगैरे. ओके. हॅलो मॅम, आपला जे प्रोजेक्ट आहे त्यावरती तुम्ही सगळ्या टेस्टिंग केल्या तर नेसेसरी आहे की नाही आपण असं सांगू शकतो? म्हणजे ते बोलतात की एवढेच टेस्टिंग आहेत, तर तुम्ही याच्यामधले कोणकोणत्या टेस्टिंग केल्यात आणि कोणकोणती म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी दिली पाहिजे की ह्या टेस्टिंग केल्यानंतर हा प्रोजेक्ट आपला स्टेबल होईल, हे बघा, बग फ्री होईल? पर्टिक्युलर फंक्शनॅलिटी कव्हर अप करायला आपल्याला जितक्या टेस्टिंग लागतात त्या सगळ्या टेस्टिंग परफॉर्म कराव्याच लागतात. आता समजा तुम्ही तुमच्या काय म्हणतात फंक्शनल टेस्टिंग मध्ये 6 टाइप शिकले की बिहेवियर कव्हरेज, त्याच्यामध्ये तुमचं इनपुट डोमेन कव्हरेज हाय प्रायोरिटी असतं, हे कुठेच असा रूल नसतो. ती पर्टिक्युलर फंक्शनॅलिटी कव्हर अप करायला तुम्हाला ज्या टेस्टिंग परफॉर्म कराव्या लागतात त्या कराव्याच लागतात. ओके, तर असं आपण नाही म्हणू शकत की मी इनपुट डोमेन कव्हरेज आणि बॅक एंड कव्हरेज केलं आणि मी कॅल्क्युलेशन बेस्ड कव्हरेज वगैरे नाही केलं तर माझं मॉडेल स्टेबल आहे, हे आपण नाही म्हणू शकत. कारण बघा, जसं आपण आपले IPD कलेक्शन, OPD कलेक्शन हे मॉडेल्स पाहिले, तर तिथे तुमचं बॅक एंड कव्हरेज इज मेजर आणि तुमचं कॅल्क्युलेशन कव्हरेज इज मेजर. तर इट डिपेंड्स अपॉन फंक्शनॅलिटी. ओके, असे क्वेश्चन विचारत नाहीत, कारण ह्या क्वेश्चनला काही अर्थच नाही. ओके. हॅलो मॅम, ते जे डेव्हलपर कडून जे आपल्याला बिल्ड येते, तर ते बिल्ड ऍक्च्युली म्हणजे रिअल मध्ये काय असतं की ते पूर्ण मॉड्यूलचं एक कोड असतं का ते सब मॉड्यूलचं आपल्याला ते कॉन्फिगरेशन फाईल येतं? म्हणजे ऍक्च्युअली बिल्ड म्हणजे आतापर्यंत मी थिअरॉटिकली फक्त एवढंच ऐकलं की डेव्हलपर आपल्याला बिल्ड देतो, बट एक्झॅक्टली त्या बिल्ड मध्ये पुरा मॉड्यूलचं त्या हे असतं की त्याचं सब मॉड्यूलचं कॉन्फिगरेशन फाईल असतं. आता बघा कसं असतं की जर तुमचं ऍप्लिकेशन वेब बेस्ड असेल, ओके, तर त्या सिच्युएशन मध्ये आपल्याकडे URLs असतात. जसं बघा आपलं अमेझॉनचं URL आहे, फ्लिपकार्टचं URL आहे, तसं काइंड ऑफ. एक सेकंड, स्क्रीन दिसते का? येस मॅम. ठीक आहे. आता जर समजा आपलं ऍप्लिकेशन वेब बेस्ड आहे, मग त्या सिच्युएशन मध्ये काय असतं, आपल्याकडे SIT, UAT आणि प्रोडक्शन हे 3 एन्व्हायरमेंट असतात. तर SIT साठी एक URL असते, समजा लेट्स अजून www.pms_qa.com. ओके, तर ही URL आहे आपली SIT ची. मग जेव्हा आपल्याला डेव्हलपर बिल्ड येतो तर प्रत्येक वेळी हेच URL लॉन्च करायचं. ओके, आणि मग ह्याच्यावरती आपल्याला अपग्रेडेड कोड त्याने पुश केलेला असतो. मग नवीन नवीन फंक्शनॅलिटीज आपल्याला इथे दिसतात. तर प्रत्येक वेळी जेव्हा तो बिल्ड पुश करेल तर तुम्हाला मेल करेल की आम्ही बिल्ड डिप्लॉय केलेला आहे QA मध्ये, यू कॅन स्टार्ट विथ द टेस्टिंग.
तर आपण काय करायचं, हेच URL लॉन्च करायची, त्याच्यामध्ये मग आपले जे पण टेस्टिंग आधी सॅनिटी वगैरे करायचं आणि मग फंक्शनल टेस्टिंग करायचे. मग असंच UAT साठी पण आपल्याकडे एक URL असते, समजा PMS UAT.com. ओके. आणि प्रोडक्शन मध्ये जेव्हा गेलं तेव्हा ही आपला एंड युजर यूज करतो URL. ओके. तर हे URLs कधी पण चेंज होत नाहीत. प्रत्येक डिप्लॉयमेंटला URL चेंज होईल असे सिच्युएशन असते. आता राहिला प्रश्न, तुमचे जर डेस्कटॉप बेस्ड ऍप्लिकेशन असतील तर बघा, तुम्ही जेव्हा तुमचे हे इन्स्टॉल करता, सेलियम वगैरे इन्स्टॉल केलं असेल, एक्लिप्स इन्स्टॉल केलं असेल, तर तुम्हाला काय भेटतं, एक झिप फाईल भेटते. मग ते झिप फाईल तुम्ही अनझिप करता, त्याच्यावरती डबल क्लिक करता आणि मग तुम्हाला ते इन्स्टॉल करण्यासाठी स्टेप्स काहीतरी फॉलो करावे लागतात बघा. ओके. आणि मग तसं तुम्ही ते आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये तुम्ही सेटअप केलं असेल. मग जर डेस्कटॉप बेस्ड ऍप्लिकेशन असेल तर तो काय करतो आपला डेव्हलपर, ते बिल्ड फाईल्स आपल्याला देत असतो. ते बिल्ड फाईल मग एका शेअर्ड लोकेशन वरती स्टोअर केले जातात. आपण तिथे जायचं आणि ते फाईल्स मग डाउनलोड करून घ्यायचे. तर त्याच्यानंतर आपल्या इथे इन्स्टॉल करायचं. तर ते डेस्कटॉप बेस्ड ऍप्लिकेशन असेल तर प्रत्येक वेळा आपल्याला ते जुनं बिल्ड अनइन्स्टॉल करावं लागतं आणि नवीन बिल्ड परत इन्स्टॉल करून घ्यावं लागतं. तर हा डिफरन्स असतो आपल्या वेब बेस्ड आणि डेस्कटॉप बेस्ड ऍप्लिकेशन मध्ये. वेब बेस्ड मध्ये आपल्याला काही इन्स्टॉल करायची गरज नाही, कारण इथे स्ट्रिक्टली आहे URL आणि URL काही चेंज होत नसते. समजलं? हॅलो मॅम, क्वेश्चन असं होतं की जसं आपल्या प्रोजेक्टमध्ये 9 मॉड्यूल्स आहेत ना, ठीक आहे, तर 9 मॉड्यूल्स जो पण काही कंबाईन कोड आहे, त्या कंबाईन कोडला आपण बिल्ड म्हणणार की जे 9 मॉड्यूलचे पर्टिक्युलर सब मॉड्यूल्स आहेत, तर त्या सब मॉड्यूल्सला आपण बिल्ड म्हणणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एखादी 9 मॉड्यूल पैकी जो 5सा नंबरचा जो मॉड्यूल आहे, त्याच्या आतमध्ये अजून काही सब मॉड्यूल्स असणार, तर ते सब मॉड्यूल्स कंबाईन करून एक बिल्ड तयार होणार की जे ऑलरेडी जे 9 मॉड्यूल्स आहेत त्याला कंबाईन करून एक बिल्ड तयार होणार. हे बघा, समजा फॉर एक्झाम्पल की आपण काय केलं की स्प्रिंट आपली समजा 6 झाली. ओके. ह्याच्यामध्ये आपण काय केलं की लॉग इन मॉड्यूल आपलं वेल डेव्हलप्ड आहे. ओके. आता स्प्रिंट 6 मध्ये तुम्हाला जेव्हा ते बिल्ड येते तेव्हा त्याच्यामध्ये लॉग इन मॉड्यूल असतं. ओके. समजा आता आपण काय केलं की एक स्प्रिंट लेट्स अज्यूम 12 मध्ये आलोय आणि काय केलं की लॉग इन मॉड्यूल रेडी केलं आणि पेशंट रजिस्ट्रेशन मॉड्यूल रेडी केलं. ठीक आहे. तर आता जेव्हा स्प्रिंट 12 मध्ये तुम्हाला बिल्ड भेटतं तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे हे दोन्ही मॉड्यूल्स असतात. ओके. तर ऍप्लिकेशन ऍज अ होल त्याला बिल्ड म्हणलं जातं. समजलं का? आता समजा स्प्रिंट 12 मध्ये मी फक्त रजिस्ट्रेशन मॉड्यूल वरती काम करत आहे, तर तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन मॉड्यूल बिल्ड भेटत नाही. तुम्हाला आतापर्यंत आपल्या ऍप्लिकेशन जितकं आहे ते सगळं बिल्ड भेटत असतं. त्याला बिल्ड म्हणतो आपण. समजलं? म्हणजे सगळे झालेले मॉड्यूल्स त्यात ऍड होत राहणार प्रत्येक Correct. जो पण कम्प्लीट होत नाही स्प्रिंट. अपग्रेड होत राहणार त्याच्यामध्ये. करेक्ट. ओके. आता जसं समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही व्हॉट्सअप इन्स्टॉल केलात तर तुम्हाला एक्झिस्टिंग फंक्शनॅलिटीमध्ये नवीन फंक्शनॅलिटी ऍडेड कळते. असं होतं का की फक्त आता जे अपडेट भेटला तोच दिसतो, असं नसतं रे. आधी जी फंक्शनॅलिटी असते त्याच्यामध्ये आपल्याला नवीन फंक्शनॅलिटी ऍड होत असते. तर तसंच हे बिल्ड्स पण असतात की आधीची फंक्शनॅलिटी तर असणारच, पण नवीन 1-2 मॉडेल जे त्यांनी रेडी केलेत, 1-2 फंक्शनॅलिटी जे ऍड केलेत त्या मग त्याच्यात दिसत असतात. समजलं? मग त्यासाठी आपण रिग्रेशन टेस्टिंग करतो का मॅडम प्रिव्हियस मॉड्यूलवरती? प्रिव्हियस मॉडेलवरती रिग्रेशन. करेक्ट. मॅम, किती एका दिवसात नॉर्मली आपण किती टेस्ट एक्झिक्यूट करतो? एका दिवसात किती टेस्ट एक्झिक्यूट करतो तर ते टाइम पिरियड वरती डिपेंड करतं. म्हणजे किती कॉम्प्लेक्स आहेत, किती इझी आहेत तरी त्या average? अकॉर्डिंग. ऍव्हरेज नाही सांगता येणार मला. मी सांगतो तुम्हाला अकाउंट्स बघून, मला आता नाही सांगता येणार. आणि टेस्ट कसं प्रिपेअर करतो? काय? टेस्टचा रिपोर्ट. टेस्ट रिपोर्ट म्हणजे काय की ह्या पर्टिक्युलर स्प्रिंटमध्ये आपण किती मॉड्यूल, किती टेस्ट केसेस मॅन्युअली केले, किती ऑटोमेशन केले, किती डिफेक्ट्स आपल्याला भेटले वगैरे वगैरे. मग आता तुम्ही तुमचे टेस्ट केस डॉक्युमेंट्स मेंटेन करता, तुमचे बग ट्रॅकर डॉक्युमेंट्स मेंटेन करता. मग त्याच्यामुळे तुम्हाला कळतं की ह्या स्प्रिंटमध्ये आपण किती केलंय. मग त्या अकॉर्डिंग ते टेस्ट क्लोजर रिपोर्ट बनवतात. युजली आपली टीम लीड्स बनवतात. हॅलो. काय मला नाही समजलं.
टेस्ट लीडर बनवतो हा. ना हो, टीम लीड बनवतो. आपण नाही बनवत टेस्टर. आपण नाही बनवत. ठीक आहे. हॅलो मॅडम, बोला. एक क्वेश्चन असा होता की आपण नाही का क्रॉस ब्राउझर टेस्टिंग करतो. ओके, तर मला एक सांगा, जेव्हा कस्टमरची किंवा क्लायंटची रिक्वायरमेंट असते तर तो असं मेन्शन करतो का, सपोज माझं जे व्हॉट्सअपचं ऍप्लिकेशन आहे ना, क्रोमोवर किंवा फायरफॉक्स मध्ये, तो असं पहिले मेन्शन करत असेल ना त्या बीएला वगैरेला प्रोजेक्ट मध्ये, येस ना? आणि त्यानंतर आपण क्रॉस ब्राउझिंग करतो जेव्हा आपलं पूर्ण ऍप्लिकेशन ओव्हरऑल तो टेस्टिंग वगैरे टोटली झालाय, प्रोडक्शनला गेलाय, त्यावेळेस आपण काय करतो, फायनली वेगवेगळ्या ब्राउझरवर त्याला टेस्ट करून बघतो, राईट ना? ओके ओके. पण ऍप्लिकेशन प्रोडक्शनला गेल्यावर नाही, आपण बिफोर डिप्लॉय करायच्या आधीच. येस येस, ओके. अजून काही क्वेश्चन्स? ठीक आहे. आता बघा, आपल्याला जेव्हा पण क्वेश्चन्स विचारतात काही पण, तर ते क्वेश्चन्स असे काही पण नसतात. ओके, त्याला काहीतरी अर्थ असतो, मगच ते क्वेश्चन्स असतात. आता जसं बघा, तुमचा एक क्वेश्चन होता की आमचं ऍप्लिकेशन प्रोडक्शन मध्ये आहे का, तर आपण अजाईल करतोय म्हणजे ऍप्लिकेशन नेहमी प्रोडक्शन मध्ये राहणार, तर ह्याच्यावरती डाऊटफुल राहू नका. ओके, कन्फ्युज राहू नका. त्याच्यानंतर आपण कोणते टेस्ट केसेस लिहितो किंवा कोणते टेस्टिंग इम्पॉर्टंट असतात, तर इट कम्प्लिटली डिपेंड ऑन फंक्शनॅलिटी, की त्या फंक्शनॅलिटी टेस्ट करण्यासाठी आपल्याला काय परफॉर्म करावे लागतील, ते करावेच लागतील. असं नसतं की प्रत्येक मॉडेल सेम आहे, प्रत्येक फंक्शनॅलिटी सेम आहे. तर हे क्लिअर आहे. त्याच्यानंतर जे पण बघा, आपण डिफेक्ट्स वगैरे फाइंड आउट करतो, मग त्याची प्रायोरिटी सिव्हिरिटी कसं डिफाईन करायची, की प्रायोरिटी आपण बेस्ड ऑन क्लायंट्स रिक्वायरमेंट करतो, सिव्हिरिटी आपण बेस्ड ऑन ऍप्लिकेशन इम्पॅक्ट करतो. तर हे पण अगदी क्लिअर आहे. ओके, असे क्वेश्चन्स कधी येतात इंटरव्ह्यू मध्ये की तुमचं URL काय आहे, कोणत्या क्लायंटसाठी तुम्ही काम करता, वगैरे वगैरे. ओके, तर तेव्हा क्लायंट कोण आहे सांगायला काहीच म्हणजे हे नाही, सांगू शकता तुम्ही, कारण तुम्ही इव्हन तुमच्या रेझ्युमेवरती लिहून दिले की हा माझा क्लायंट आहे, मग त्याच्यात लपवायची काय गरज आहे. ओके, पण जर समजा तो ऍप्लिकेशन URL विचारतोय किंवा मला वेबसाईट ओपन करून दाखव असं वगैरे म्हणतोय, तर त्याला अगदी पीसफुली सांगा की हे जे ऍप्लिकेशन्स आहेत ते सिक्युरिटी मेजर्स वरती आम्ही डेव्हलप करत असतो. हे थर्ड पर्सनला किंवा आउटसाइड इव्हन आवर ऑफिस लॅपटॉप्स आम्ही त्याला ऍक्सेस नाही करू शकत. ओके, त्याला काहीतरी सिक्युरिटी रिझन्स वगैरे आहेत, हे तुम्ही त्याला क्लिअरली सांगा. इव्हन इफ तो म्हणतोय की नाही असं कसं, आमचं ऍप्लिकेशन तर दिसतं असं तसं, सगळ्यांना आम्ही दाखवू शकतो वगैरे, तर तुम्ही त्याला क्लिअरली सांगा की जर तुम्ही अशीच गोष्ट इन्सिस्ट करत असाल, एकतर मला अलाउड नाही, मी काहीतरी एथिक्स, काहीतरी रूल्स फॉलो करतो. जर मी कोणासाठी काम करत असेल तर त्याची सिक्युरिटी मेंटेन करणं ही माझी जबाबदारी असते. आणि इव्हन इफ युअर म्हणजे हे सगळे पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही कन्सिडर करून पण ह्याच क्वेश्चन तुम्हाला विचारायचं असेल तर आय एम नॉट इंटरेस्टेड इन दिस पोझिशन. ओके, असं क्लिअरली त्याला सांगा. युजली इतकं कोणी स्ट्रेच करत नाही, जर तो स्ट्रेच करत असेल इट मीन्स तो मुद्दाम करतोय, हे समजून घ्या. ओके, असे क्वेश्चन्स विचारतच नाहीत की बिल्डचं URL सांगा, लॉन्च करून दाखवा, हे कोणीच विचारत नाही, कारण त्यांना पण काही रूल्स सेट माहिती आहेत आणि आपल्याला पण ते माहिती असायला पाहिजे, आपण ते फॉलो करायचं नेहमी. ओके, अजून काही क्वेश्चन्स? हॅलो मॅम. ऑल राईट, बोला. मॅम, टेस्ट आपण केसेस ज्याला येतो ना, त्याच्या निगेटिव्ह टेस्टिंग अप्रोच काय असं स्पेसिफिक आहे का, काय सांगता येईल का तुमच्या एक्सपिरियन्स प्रमाणे, की हा एक मॅन्डेटरी असले पाहिजे टेस्ट केसेस मध्ये? कारण कसं आता हॅपी फ्लो मध्ये लिहिता येतात, थोडेफार निगेटिव्ह येतात, पण असं एक तुम्हाला काय असं ओव्हरव्ह्यू देता आलं तर बरं होईल, नाही का? असं जर ऍप्लिकेशन जे आहे हेल्थ केअरचं, हे बघा, आपण निगेटिव्ह टेस्ट केसेस पण लिहित असतो. जसं बघा, तुम्ही म्हणता मी एरर हँडलिंग कव्हरेज परफॉर्म करतो. एरर हँडलिंग कव्हरेज काय असतं की आपण जर समजा काही चुकीचं परफॉर्म केलं त्या ऍप्लिकेशनची, एक्सपेक्टेड पेक्षा पण वेगळंच काहीतरी केलं, मग आपल्या ऍप्लिकेशनने एरर मेसेज द्यायला पाहिजे. मग हे मेसेज टेस्ट करण्यासाठी आपण काय म्हणतो की आम्ही एरर हँडलिंग कव्हरेज परफॉर्म करतो. आता एरर हँडलिंग कव्हरेज करायचं म्हणजे तो पर्टिक्युलर निगेटिव्ह सिनारिओ असणार आहे, करेक्ट? जसं समजा आपलं लॉग इन मॉड्यूल आहे, त्याच्यात आपण काय केलं की युजर रोल सिलेक्ट केलं, युजर ID टाकला, पासवर्ड
टाकायच्या आधीच आपण ओकेला क्लिक करतोय. म्हणजे आपला पासवर्ड फील्ड काहीतरी एरर मेसेज देईल. आता इट इज अ काइंड ऑफ निगेटिव्ह सिनारिओ. तर असे सिनारिओज आपण लिहित असतो. ओके. नाही या तर येतातच. ह्याच्या व्यतिरिक्त काय असतात का ते विचारते, कारण असं बेसिक तर आता आलेलं आहे, म्हणजे आता येतात ऍप्लिकेशन वगैरे दिलं किंवा टेस्ट केसेस या आल्या पाहिजे. पण निगेटिव्ह अप्रोच बद्दल थोडंसं मला जास्त करायचं होतं. कारण आपण टेस्टर ऍज अ टेस्टर जास्त लिहिणार ना निगेटिव्ह टेस्टिंग वरती. युजली जे निगेटिव्ह अप्रोचेस असतात हे आपले एरर मेसेजेससाठीच केले जातात. ठीक आहे. जसं समजा आता रजिस्ट्रेशन मॉड्यूल आहे, याच्यामध्ये ह्या 2 मॅन्डेटरी फील्ड आहेत. आपल्याला कळतंय. पण मॅन्डेटरी सिलेक्ट न करता सेव्ह करायचं ट्राय करताय. मग कसं बिहेवियर असतं? तर ह्या गोष्टी टेस्ट करण्यासाठीच निगेटिव्ह अप्रोचेस युजली लिहिले जातात. बाकी सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हनेच केल्या जातात. समजलं? एरर हँडलिंग कव्हरेज हे एकच मेजर आहे ज्याच्यासाठी निगेटिव्ह टेस्ट केसेस लिहिले जातात. थँक्यू. मॅम आपण टेस्ट केस करताना सपोज ती टेस्ट केस फेल झाली तर रिअल टाइम मध्ये आपण त्याचं कसं अप्रोच करणार, कारण आम्हाला ते फेलचं नाही दाखवलेलं आतापर्यंत, म्हणजे सांगितलं नाही. म्हणजे काय ऑटोमेशनचं म्हणताय, मॅन्युअल काय नाही म्हणताय? मॅन्युअली पण आणि ऑटोमेशनचं दाखवतील कदाचित सर, पण मॅन्युअलचं जर फेल झाली तर आपण ते रिपोर्टिंग किंवा त्याच्यामध्ये आपलं कसं आपला सिनेरिओ असेल. करेक्ट. फेल झाली तर बघा, जिरा कालच्या का परवाच्या सेशनला घेतलं होतं. जिरामध्ये जायचं, बग स्टोरी रेज करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला बग ट्रॅकिंग रिपोर्ट पण मी शेअर केली आहे. ह्या बग ट्रॅकिंग रिपोर्टमध्ये तुमचं काय डिफेक्ट आहे त्याचे डिटेल्स लिहायचे. मग मॅम का ती फेल झाली याचा आन्सर त्यासाठी आपण आन्सरेबल नसतो का? नाही, आपण आन्सरेबल नसतो. आता त्यांनी डेव्हलपच नाही केलं म्हणून ते फेल झालं, राईट. आपण फक्त एक्सपेक्टेड ऍक्च्युअल रिझल्ट लिहायचे. का फेल झाली? ते तर त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये डिफेक्ट आहे म्हणूनच फेल झाली, राईट. आपल्या हाताने थोडी ना फेल झाली. आपलं कामच तर ते आहे की त्याचे डिफेक्ट फाइंड करायचं. आपण आपलं फक्त पॉईंट ऑफ व्ह्यू काय की जिरामध्ये बग स्टोरी रेज करायचं, बग स्टोरी असाइन करायचं, रिव्हर्स ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स परफॉर्म करायचं, ह्या बग ट्रॅकरमध्ये रिपोर्ट मेंटेन करायचं. आपलं काम संपलं. आता बाकी त्याला बघावं लागेल की का फेल होतंय, कशामुळे फेल होतंय. अशी कधी सिच्युएशन नसते का की बाय मिस्टेक टेस्टर कडून ते फेल होते, की त्याच्यामध्ये डिफेक्ट असेल देन ओनलीच ते फेल होणार, असंच असतं का नेहमी? हो, डिफेक्ट असं. आता बघा, आपण कोणताही काही टेस्ट करतोय तर असं तर नसतं की पहिल्यांदा आपल्याला वाटलं तेव्हाच आपण लगेच रेस करणार. आपण त्याला 4-5 वेळा परत टेस्ट करतो. वेगळ्या टेस्ट डेटा टाकून आपण टेस्ट करतो. मग आपण कन्फर्म झालो की हा बाबा खरंच आहे डिफेक्ट, मगच आपण त्याला रेज करत असतो, राईट. मग तो डिफेक्ट असतोच. असं कधी नसतं की आपण चुकून कोणता डिफेक्ट रेज केला. असं युजली तर कधीच होत नाही. ओके. कारण आपण बिईंग अ पर्सन नेहमी साऊंड असतो. ओके. तर आपल्यावर कॉन्फिडन्स ठेवायचं. ओके. अशी कधीच सिच्युएशन येत नाहीत की डिफेक्ट नव्हताच आणि आपण रेज केले. हे खूप कमी येतं. ओके. ऑलराईट देन. हॅलो मॅम. बोला. जे आपण डेली प्रोग्रेस रिपोर्ट शेअर करतो आपल्या टेस्ट लीडला, ते आपलं एक्सेल शीट मध्ये आपण जे टेस्ट केस लिहिले आहे आणि जे एक्झिक्यूट केलं आहे ते आणि बग ट्रॅकर दोनच डॉक्युमेंट शेअर करतो ना, अजून काही वेगळं? दोनच डॉक्युमेंट. ओके मॅम. ओके. आणि बाकी तुम्ही ऑटोमेशनचं वगैरे तुमचं काही प्रोग्रेस असेल तर ते पण त्याला सांगू शकता. ओके. चलो देन क्लोज करायचं. अजून काही क्वेश्चन असतील तर आय होप सगळे सॅटिस्फाईड आहेत, म्हणजे प्रोजेक्टची. काही क्वेश्चन्स अजून वगैरे असतील? मॅम एक क्वेश्चन होता. मॅम जसं की आम्ही शिकलो सॅनिटायझेशन टेस्टिंग, तर ते आपण परफॉर्म करतो का मॅम? हो. बघा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल पण सांगितलं होतं की सॅनिटायझेशन म्हणजे तेच ना, गार्बेज टेस्टिंग. फीचर्स असतील जे डेव्हलपर त्याच्या एंडला टाकले असतील, पण जे एसआरएस डॉक्युमेंट बघा, मध्ये मी तुम्हाला नसतील, तर ते आपण एक्झाम्पल सांगितलं होतं आपण जेव्हा प्रोजेक्ट शिकत होतो की हे जे रजिस्ट्रेशन डेटा आहे आणि बर्थ डेटा आहे त्याच्यावर आपण एज कॅल्क्युलेट करतोय, पण हे आपल्या क्लायंट कडून रिक्वायरमेंट आलेली नाही. हे आपल्या डेव्हलपरने स्वतःहून इनपुट केलेलं आहे. ठीक आहे. तर मग हे मॉडेल आपण टेस्ट करतो, तर इट विल बी अ सॅनिटायझेशन टेस्टिंग. आपण मॅम त्याचं अप्रोच कसं ठेवायचं की हे तर एसआरएस डॉक्युमेंट मध्ये नाही आहे, मग तू टाकलंय, तर मग आपण त्याला क्वेश्चन विचारतो का डेव्हलपरला की बुवा तू हे टाकलेलं आहे तर हे व्हॅलिड आहे की नाही आहे?
PM ला जाऊन विचारतो का करेक्ट. स्क्रम मास्टर युजली कसं असतं माहिती का, बघा आता समजा मी तुम्हाला काहीतरी काम दिलं, ओके, आणि तुम्ही काय केलं की असं कधी कधी होतं की माझ्या एंडनी मी काही सोडून दिलं, पण तुम्हाला ते वाटतंय की बाबा श्यामनी विसरली, मी काय करतो, मी माझ्या एंडनी करून देतो. तर ते तुमचं एक प्राऊड मुवमेंट असतं, राईट, की ही विसरली पण मला आलं. ओके, तर एक कोणासाठी पण एक प्राऊड मुवमेंट असते. तर अशी सिच्युएशन युजली त्यांनी केले तर ते त्याचं गाजावाजा करतात स्क्रम कॉलमध्ये, इकडे तिकडे वगैरे सांगतील. मग आपल्याला कळतं, मग सगळेजण त्याचं अप्रिसिएशन करतील और सजेशन असेल तर सजेशन करतील. आता डेव्हलपर्स युजली ऍप्लिकेशनचे ओनर्स नाही आहेत, राईट, तर ते लोक काय करतात की असं काही एक्स्ट्रा मॉड्यूल किंवा एक्स्ट्रा फंक्शनॅलिटी त्यांनी ऍड ऑन केली तर स्क्रम कॉलमध्ये ते लोक स्क्रम मास्टरशी, प्रोडक्ट ओनरशी त्याला आधी डिस्कस करतात. मग त्या दोघांनी अप्रुव्हल दिलं तरच मग ते पुढे टेस्टिंगला येत असतं. जर समजा प्रोडक्ट ओनरला किंवा स्क्रम मास्टरला ते आवडलंच नाही, मग ते म्हणतील की क्लायंटची रिक्वायरमेंट तर नाहीच आहे, तर तुम्ही त्याला रिमूव्ह करा. ओके, तर ह्याच्या नंतरच ते पुढे टेस्टिंगला येतं आणि या सगळ्या कॉलमध्ये आपण असतोच, तर आपल्याला कळून जातं. ओके, ओके मॅम. ऑलराईट, चलो देन उद्या युनिक्स सुरू करूया. मग एक 3-4 सेशन्स असतील युनिक्सचे. ठीक आहे. थँक्यू. येस मॅम. थँक्यू मॅम. ओके मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू मॅडम. Thank you.